टाळी वाजवा, पुढे पुढे येऊन बसा. हे बाहेर उडे पुढे येऊन बसा जरा. टाळी टाळी भजन करा. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी भजन करा. बोला पुंडलिक वरदा. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारत माता की नम. पार्वते पते शिव हर 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 महादेव. आता तरी पुढे हा शिवोपदेश. हे जे उभे आहेत ना, हे चौघजण, हे 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 कोपऱ्यातले चौघजण, हे जेवढे उभे आहेत तेवढे खाली बसा, कारण उभा राहायला आपला जिल्हा मागे सोडलाय थोडा. सगळेजण पुढे येऊन बसा. आता तरी पुढे हा शिवोपदेश. आता तरी पुढे हा शिवोपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध, करोनिया मन शुद्ध भावे, करोनिया मन सर्व भावे. 3 पाठ आहेत. शुद्ध भावे, सर्व भावे, एकविध. 3 पाठाचा विचार मी पुढे सांगेल. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, किंवा तुका म्हणे हित होय तो व्यापार. 2 पाठ आहेत, हित आणि लाभ. करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्या
देवा दीन दुर्बळाची देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेंची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लाधलो चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीरू अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियोम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिजा माऊली तुला वंदितो जिजाऊच साक्षात वात्सल्याना तुझ्या धाडसाच धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तयास वेगा शौर्य गया जिजा माऊली तुला वंदितो मी कुंडली पंढरीनाथ माऊली जगद्गुरु छत्रपती संभाजी नम पार्वते पते शिव हर 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 भारत माता की मस्तक ही पाया लागली पाहिजे ना मस्तक पायावर दादा बोलत असताना इको घालवा सगळा. तुम्हाला एकच क्ल्यू सांगतो, समजा मी जर गायलो
माझ्यातला जर भीमसेन जोशी जागा झाला तर फक्त इको द्यायचा, बाकी आवाज एकदम प्लेन ठेवायचा, वाढवून ठेवा. मॉनिटर मध्ये थोडा आवाज द्या, वाढवा थोडा, म्हणजे मला पुन्हा म्हणायची गरज नाही आवाज कोणाचा. हा जमलं, असा थोडा राहू द्या. मस्तक पायावर आहे बघा मायबाप. आणि लक्षात ठेवा, हे मस्तक कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. हे मस्तक जर कुठंच नतमस्तक नाही ना झालं तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. बरं, कपाळ मोक्ष शब्द कळल नाही कळल, टकुरं फुटायची शक्यता जास्त असते. लई ताटपणा जास्त दिवस चालते का? मोकळं सांगा, लई ताटपणा जास्त दिवस टिकते? गावामध्ये समजा बरं का, तुमच्या गावात नाहीत तसे, पण समजा गावामध्ये जर काही माणसं, काही पोरं काम धंदा न करता जर नुसते कडकची इस्त्रीचे कपडे घालून जर बोंबलत फिरायले, गाडी तिसऱ्याची पेट्रोल चौथ्याचं, नुसते जर बोंबलत फिरायले, तर गावातले फाटक्या कपड्यातली लोक त्यांना जवळ बोलवून म्हणतात, बाबा लई ताटपणा जास्त दिवस टिकत नाही, आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर थोडं लवकर राहावं लागतं, तेव्हा यश मिळतं, नाहीतर यश मिळत. ही माझी भाषा नाही बरं का, हे आमच्या संतांचं म्हणणं आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. महापूर जर आला ना, महापूर, तर महापुरामध्ये स्वतःला मोठं समजणारी, मी लय मोठा माणूस आहे, माझ्याशिवाय सत्ताच होत नाही असं मोठं समजणारी जी झाडं आहेत का, नीट आहे का बरं का, ही अशी मोठी झाडं अशी उकळून पडत असतात. पण लव्हाळ नावाची वनस्पती लाट आली की झुकत असते, लाट गेली की पुन्हा ताठ मारीने उभी राहत असते. आयुष्याचं गणित तसं आहे महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हुशार लोक आहे. आम्हाला संतांनी नम्र व्हायला सांगितलंय, पण आमचं चुकलंय कुठं, आम्ही नम्र कमी नम्री लय झालो. पण नुसते नम्री कुठं, 10 नम्री आम्ही. म्हणून माणसाचा मोबाईल आकडा पण 10 आकड्याचा आहे, उगत नाही. 10 नम्री झालो आपण. हे मस्तक नतमस्तक पाहिजे, कुठं तरी नतमस्तक पाहिजे. भारतीय संस्कृतीचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर हेमाडपंथी मंदिरं पहा तुम्ही भारतीय इतिहासातले. राजाराम महाराजांच्या काळामध्ये हेमाडपंत नावाचा सेनापती भारतात आला होता, आणि त्या हेमाडपंतानं 2-3 गोष्टी भारतात आणल्या. त्यामध्ये हेमाडपंथी मंदिराचं स्ट्रक्चर, मोडी लिपीचं स्ट्रक्चर, आणि तिसरी एक गोष्ट घेऊन आलता तो ढेकणं, कृत्रिम ढेकणं. हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य असं असतंय, किती मोठा असला किती ताटपणा असला तर मंदिरात जाताना झुकावं लागतंय. माझा एक मित्र सोनर बाबा आता पुरातत्व खात्यात जॉईन झाला ऍज अ इंजिनियर म्हणून. माझा क्लासमेट होता तो. मध्यंतरी काही दिवसापूर्वी त्याची माझी भेट झाली आणि तो मला म्हणला, दादा नोकरी लागली, परमनंट झालो पुरातत्व खात्यात. मला चांगली गोष्ट आहे. तो मला म्हणला, दादा आता बरं झालं बघ, नोकरी लागली, एकदाचा प्रश्न मिटला. म्हणजे चांगली गोष्ट आहे. तो पुढचं एक वाक्य बोलला मला त्या निमित्तानं मी मंदिरांनी चाललो, ही पण लई चांगली गोष्ट आहे. त्या दिवशी मी विठ्ठलाला प्रार्थना केली, जगातले सगळे धंदे असे बनवून ज्याच्यामुळे लोक तुझ्या दारात येतील, दुसरा काही विषय नाही. तो मला म्हणला, दादा 2 प्रश्न विचारायचे. म्हणलं विचार. मंदिराचा सभामंडप मोठा आहे, मंदिराचा दर्शन मंडप मोठा आहे, मंदिराचा भजन मंडप मोठा आहे, मंदिराचा यज्ञ मंडप मोठा आहे, मंदिराचा भोजन मंडप पण मोठा आहे. मी म्हणलं हो, पण मंदिराचा गाभारा लई छोटा आहे. मी म्हणलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला, त्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे, सूर्यप्रकाशाचा प्रॉब्लेम आहे, उजेड पडत नाही, व्हेंटिलेशन होत नाही, एका वेळी 10 माणसाला मध्ये जाता येत नाही, वाकून जावं लागतं, वाकून यावं लागतं, वेळ जातो, लांबच्या लांब रांग होते. मग त्यापेक्षा त्या काळच्या इंजिनियरनी आर्किटेक्टनी जर मंदिराचा गाभारा मोठा केला असता तर एकदाच 10-20 लोक मध्ये गेले असते आणि एकदाच मधले बाहेर आले असते. हे म्हणून तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवायची भूमिका, भजन मंडपातलं भजन, भोजन मंडपातलं भोजन, कीर्तन मंडपातलं कीर्तन, सभा मंडपातली सभा, दर्शन मंडपातली दर्शन रांग, हे सगळं ज्याच्यासाठी चालू आहे ना तो गाभाऱ्यात आहे. आणि गाभाऱ्यातला तो देव या हृदयाच्या गाभाऱ्यात आणायचा असेल तर माणसानं झुकावं लागतं. हे त्या काळच्या लोकांना चांगलं माहित होतं, म्हणून महाराज वाकावं लागतं. झुकावं लागतं म्हणजे मग दादा म्हणले तसं नाही झुकायचं, त्याच्यावर बोलतो मी पुढं. हे मस्तक थोडस नतमस्तक पाहिजे, नम्र पाहिजे. लई ताठरपणा जास्त दिवस टिकत नाही. याचा अर्थ असा नाही स्वाभिमान गहाण ठेवायचा, नाही, स्वाभिमान गहाण नाही ठेवायचा. स्वाभिमान जिवंत असलं पाहिजे, स्वाभिमान जिवंत असला पाहिजे. आमचा तो शरद धनगर नावाचा कवी आहे अमळनेरचा, त्याच्या फार गोड ओळी आहेत. तो म्हणतो, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पण माझे इमान कोण्या दारी गहाण नाही. हे जगण्याचं सूत्र असलं पाहिजे. हे मस्तक नतमस्तक झालं पाहिजे, पायावर असलं पाहिजे. पण कोणाच्या पाया पडावं यालाही लय महत्व आहे. आता पाया पडायचा मोसम येणार आहे आपला. जे 5 वर्ष इकडे आलं नाही ते दारात येऊन म्हणणार आहेत लक्ष राहू द्या. ते काय पाया पडायचं काही विषयच नाही, लक्ष राहू द्या. पाया पडायचं फॅशन निघाली. मग दादा बोलले ना, सत्य गोष्ट आहे महाराज. मी जिथं राहतो ना, मी ज्या कॉलनीत राहतो तिथे एक लय श्रीमंत माणूस आहे. इतका श्रीमंत माणूस आहे
की अख्खा सप्ताह एकटा करील एवढा श्रीमंत आहे, पण 500 रुपयाची वर्गणी सुद्धा देत नाही एवढा हलकट आहे. काय करायची त्याची श्रीमंती. एके दिवशी त्याला भेटायला एक नेते आले. हा गडबडीनं गेला, त्या नेत्याच्या दरवाजा गाडीचा काढला, त्यांच्या पाया पडला. 15 मिनिटांना त्या नेत्याचा नातू आला, जो माझा वर्गमित्र होता, आम्ही एका वर्गात होतो, आणि मी त्यालाच भेटायला थांबलो होतो. तो म्हणला दादा असशील तर भेटू. मी त्याला भेटायला थांबलो. हा परत पळत गेला, त्याच्याही पाया पडला. ही गोष्ट खटकली. माझा स्पष्ट स्वभाव आहे जरा, मला ही गोष्ट खटकली. संध्याकाळी वेळ काढून मी त्या माणसाला भेटायला गेलो. त्याला म्हणलं राम राम. तो म्हणला महाराज कसं काय. म्हणलं काय नाही, सहज आलोय. नाही तुम्ही सहज येणार नाही. म्हणलं डायरेक्ट सांगतो, तुम्ही सकाळी ज्येष्ठ नेत्याच्या पाया पडलात हे तुमचा वैयक्तिक विषय, पण तुम्ही त्या नेत्याच्या नातवाच्या पाया पडलात ही काही गोष्ट मला पटली नाही. ते मला म्हणलं महाराज तुला नाही अक्कल. आता आमच्या अकली रोज काढतात लोक, त्यात काही विषय नाही. जवळचा असल्याच्या नंतर जास्त काढतंय. मी म्हणलं ठीक आहे, मी अक्कल शून्य माणूस आहे, पण तुम्ही त्याच्या पाया नव्हतं पडायला. तुमच्या नातवाच्या वयाचं पोरग येते. बरं ते वारकरी बी नाही. वारकरी असतं तर आम्ही समजून घेतलं असतं. वारकऱ्याचा धर्म आहे पंढरी चालू का नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं एकमेकाच्या पाया पडल्या जातात. विनेकरी बाबांनी विना घेतला, मी आलो विनेकरी बाबाच्या पाया पडलो. कीर्तन सुरू झालं, कीर्तनामध्ये चाल म्हणली की पाया पडावं लागतात. तुम्ही पडले नाही तो भाग्याला पडावं लागतात. हो, प्रत्येक गोष्टीला इथं नम्रता आहे, कारण ह्या पाया कीर्तनकाराच्या नसतात. अवकात नाही कीर्तनकाराची, लायकी नाही कीर्तनकाराची, लोकांनी पाया पडावं. पण ही जी गादी आहे, हे जे व्यासपीठ आहे ना, ते व्यासपीठ मोठ्याच्या परंपरेच्या पाया पडतात लोक. काय मत आहे तुमचं. इथं जात पात धर्म पंथ लिंग भेद याच्या पलीकडल्या गोष्टीत महाराज. मगाशी दादा बोलून गेले, मी तोच धागा म्हणून अभंग निवडलाय, कारण पूर्ण भाषण पुढे बसून ऐकलंय मी. हा, तोच धागा धरून मला पुढे जायचं. जात पात धर्म पंथ याला छेद देणारा जगातला पहिला संप्रदाय वारकरी संप्रदाय. पण आपल्यात काही दलिंदर घुसलेत, एकाच आडनावाच्या पत्रिका आहेत सगळ्या. मग म्हणले दादा माझ्याकडे शेव आहेत, मी दाखवू शकतो, पण नाही दाखविला. आपलंच काय दाखवायचे. वस्तुस्थिती आहे. इथं जर नातवाचं कीर्तन सुरू असेल आणि आजा आला ना, तर आजा नातवाच्या पाया पडतो. सोडा, इथं जर शिष्याचं कीर्तन चालू असेल आणि गुरु आला ना, तो गुरु शिष्याच्या पाया पडत असतो. कारण तो शिष्याच्या नाही पाया पडत, तो या परंपरेच्या पाया पडत असतो. ही परंपरा मोठी. जातीला थारा नाही, पंथाला थारा नाही, पातीला थारा नाही, लिंगाला थारा नाही. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन या गोष्टीत बाबा. सोनर बाबा 2 वर्षापूर्वी माझ्या बायकोला घेऊन वारीत गेलो होतो. तुम्ही आलते ना भाऊ. बायको सोबत होती वारीत. माझी बायको, माझं लग्न झालंय, माझं तोंडच सांगते माझं झालंय म्हणून. बायकोला घेऊन वारीत गेलो. आम्ही दिव्याचा घाट चढलो. दिव्याचा घाट चढून दशमीला आम्ही सासवडी मुक्कामी गेलो. सासवडला दशमीला मुक्काम केला आणि मला दुसऱ्या फडावर कीर्तन होतं. मी दुसऱ्या फडावर कीर्तनासाठी गेलो. सकाळचं कीर्तन केलं. संध्याकाळी मी दिंडीत वापस आलो. दिंडीत वापस आल्याच्या नंतर पोरांची धूप आरती झाली, हरिपाठ सुरू झाला. आणि हरिपाठामध्ये पोरं होती सगळी दिंडीतली. ती म्हणली बाबा आपण फुगड्या खेळू. म्हणजे काही अडचण नाही. हरिपाठात आमच्या फुगड्या सुरू झाल्या. त्या फर्ग्युसन कॉलेजचा एक माझा मित्र माझ्यासोबत आलेला होता वारीमध्ये. पुण्यातलं जे फर्ग्युसन कॉलेज आहे ना, तिथला एक मित्र माझ्यासोबत होता. आणि तो म्हणला दादा चला फुगडी खेळू. म्हणलं चल. नाही म्हणला, तू नाही, तू आणि मी नाही, वहिनी आणि तुम्ही फुगडी खेळा. म्हणलं काही अडचण नाही. मी बायकोला इशारा केला, बायको पुढे आली. पकवाजानं ताल धरला. मी माझ्या बायकोसोबत नाचून फुगडी खेळली. आता बायकोसोबत नाचायला काय लाजायचं. ती पकवाजावर बायकोसोबत नाचायला काय लाजायचे. काही जण डीजेवर नाचायले. आपण तर पकवाजावर बायकोसोबत नाच. मी माझ्या बायकोसोबत नाचून फुगडी खेळली. फुगडी संपली. पुढचा विषय महत्वाचा आहे. आणि माझी बायको माझ्या पाया पडली. आणि दुसऱ्या क्षणाला मी माझ्या बायकोच्या पाया पडलो लगेच. आणि हे चित्र पाहून जगात फक्त 2 लोकांना टेन्शन आलं. एक फर्ग्युसन कॉलेजचा माझा मित्र आणि तुम्ही. बस, ह्याच्या पलीकडे कोणालाच नाही. काही जण हसले, काही जण बघायले. माझा मित्र माझ्या जवळ आला आणि तो माझा मित्र म्हणला दादा आपल्याकडून काही जास्त घेण्यात आलंय का. म्हणलं नाही, आपण काहीच नाही घेतलं. तुम्हाला म्हणलं काही वहिनीचा दबाव वगैरे, काही टेन्शन वगैरे, काही भीती वगैरे. म्हणलं बिलकुल नाही. मग तू वहिनीच्या पाया पडा. मी म्हणलं येड्या, मी बायकोला भीत नाही. आणि बायकोला भिणारा माणूस असं 4 चौघात पाया पडत असतो का. हा, 4 चौघात पडतो का पाया. तो उशिरा कळलं, थोडं पडत असतो, पण 4 चौघात नाही. सकाळी सकाळी आपलं घराच्या बाहेर निघायच्या आधी. महाराज तो मला म्हणला दादा तसं नाही रे, वहिनीनं तुझ्या पाया पडणं संस्कृतीत आहे, पण तू वहिनीच्या पाया पडणं संस्कृतीत बसत नाही. आणि
महाराज मी त्याला एक नंतर उत्तर दिलं. ते उत्तर नंतर मी आषाढी विशेष महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलं आणि ते सदर महाराष्ट्र टाइम्सच्या आषाढी विशेष अंकामध्ये छापून आलं. मी त्याला एक वाक्य बोललो. त्याला म्हणलं, ती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी अर्धांगिनी आहे, पण पंढरपूर ते घाटनांदूर हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यावर ती माझी बायको आहे, पण आळंदी ते पंढरपूर ही जी वाट आहे ना, या वाट्यावरती नात्यानं जरी माझी बायको असली तरी तत्वानं माझ्यासाठी माऊली आहे. हा विचार वारकरी संप्रदायाचा हा विचार वारकरी संप्रदायाचा आहे. अर्धा तास आमची चर्चा झाली त्या माणसासोबत. त्याच्या घळघळा डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणला, महाराज तुमचं पटलं. म्हणला, मला बी पाया पडायच्या नसतात, पण नाईलाज आहे म्हणून पडावं लागतं. मी म्हणला, असा काय नाईलाज आहे? ते म्हणला, 4-5 बिलं अडकलेत. कळलं मायबाप? पुढचं वाक्य लय महत्वाचं. बौद्धिक जीवनातली गुत्त्याची बिलं काढण्यासाठी नको त्यांच्या पाया पडण्यापेक्षा इहलोकातलं आपलं बिल ज्यांच्या सही शिक्क्यामुळे देवाच्या दारात पारित होतं ना, त्या संतांच्या पाया पडणं वर्तमानात गरजेचं आहे. म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी, दंडवत किंवा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हणून मस्तक हे पायावरी, मस्तक पायावर आहे. पण यातला एक शब्द लय महत्वाचा आहे बाबा. आता संतांचं वचन लय महत्वाचं आहे, बारकाईने विचार करावा लागतो. मस्तक पायावर आहे, संतांच्या पायावर आहे, पण याला लागून एक शब्द आहे, वारकरी संतांच्या. कारण सध्या बाजारात लई संत झालीत. मी सांगू नये तुम्ही ऐकू नये एवढा बाजार आहे. शिरसाळ्याच्या बाजारात जर दगड फेकून हाणला तर आईगो म्हणून संतच पुढे येईल. म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यात मन होती, दगड उचलला की इचू निघायचा. आता दगड उचलला की संत निघतो, एवढे संत झाले. बरोबर आहे का नाही बाबा? मी खोटं बोलतोय का? मध्यंतरी एक बाबा व्हायरल झाला होता. 4 जण त्याला उचलून खांद्यावर घेत होते आणि तो बाबा फिरणारा पंखा थांबवायचा आणि त्या पंख्यातली धूळ लोकांच्या डोक्याला लावायचा आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजायचं, लठ्ठू मुठ्ठ्याना अवतार घेशी. होतं का नाही पोरो? नंतर एक विदर्भातला बाबा आला होता, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. बघितलं असेल तुम्ही. त्याचं सत्य सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं. गरम तव्यावर वल्ला काळा कपडा ठेवायचा आणि मग बसायचा म्हणून चटके बसत नव्हते. बिड्या वाढायचा लोक त्याला संत म्हणायचे. एक वाक्य बोलतो मायबाप कीर्तनाच्या सुरुवातीला, तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो तो संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजामध्ये शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या चरणावर वाजवायचे असले तर इमानदारीनं वाजवा, वाजवा. पण मागाच्या भाषणापासून बघायलो मी, एवढे हलकत झालो का आपण? जोरात वाजवायच्या टाळ्या. मी बी बीड जिल्ह्यातलाच आहे, गायला आमचा नाही. मग सगळ्याला ओळखू नये मी कसे आहेत लोक. दोघं तिघं म्हणजे पुढच्या टायमाला वाजवा. आता का पुढच्या वर्षी वाजवितो? इमानदारीनं वाजवायच्या, काही अडचण नाही. पहिली विनंती, एकदम सगळ्यांच्या चरणावर संतांच्या पायावर मस्तक ठेवा. आपल्या या पुण्य पावन अशा या नगरीमध्ये हा शेतकरी कीर्तन महोत्सव होतोय. भारतातली, जगातली, महाराष्ट्रातली पहिली कन्सेप्ट आहे जी आपल्या या कान्नापूर नावाच्या गावामध्ये होते, शेतकरी कीर्तन महोत्सव. मगाशी दादा एक वाक्य बोलले, तुम्ही त्यांचं बारकाईनं ऐकलं असेल तर, पण मी त्याच्या पुढचं वाक्य बोलणार आहे महाराज. दादा असं बोलले की वारकरी आणि शेतकरी हे दोघ जण एकच आहेत. त्याच्या पुढचं वाक्य सांगू का मी? शेतकरी हाच जगातला पहिला वारकरी आहे. कारण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये सगळे शेतकरी आहेत. आणि वारीत चालताना जे तसं म्हणले ना, पुढचं एक वाक्य बोलू का? वारीमध्ये जे मातीशी इमान राखलेले आहेत ना, तेच वारीत चालतात. बरं, वारीत चालणारे जे हे नाजूक नाजूक तुपातले जे कीर्तनकार आहेत का नाही, मला ऍलर्जी रे. तुला कीर्तनाच्या पाकिटाची बरी ऍलर्जी नाही, तार खायची बरी ऍलर्जी नाही. वारीत चाललं पाहिजे, काय मत आहे तुमचं? आणि हाडाचा वारकरी कोण? जो शेतीत काम करतो तो चालू शकतो. बाकीच्या पायाला गोळा येतोय, गड्डा येतोय, नाही चालू शकत ते. मी जाहीर बोलणार माणूस आहे. हे पत्रकार मंडळी आहेत, काही पत्रकारांनी बी प्रश्न नीट विचारले पाहिजे. मला एक जण गेल्या वर्षी म्हणलं, तुम्ही पण वारीत येता? म्हणलं, चल तुला मुलाखतच देत नाही. 17 वर्ष झालं वारी करतोय बाबा मी. ही वारी 17वी होती आणि खरीच 17वी होती. गप्पा नाही हाणत, काही काही आमच्यातले गप्पा हाणतात. माझं वय 30 आहे आणि माझी वारी 31वी आहे. गबास उगा. त्याला म्हणलं पहिली वारी आईच्या पोटात असताना केली. हे बी लयला बळदांडगे वाढले आपल्या. तसं नाही, तसं नाही. वारी केली पाहिजे. शेती मातीशी कष्टाशी ज्याची इमान आहे तो म्हणजे शेतकरी. तो शेतकरीच खऱ्या अर्थानं वारकरी. आणि सगळ्या संतांचा इतिहास वाचा.
सगळ्या संतांनी स्वतःच्या कर्मामध्ये आणि स्वतःचं काम करत करतच परमार्थ केला, म्हणून ते भगवंताच्या जवळ गेले. इतिहास वाचा. म्हणून ही पुढे घेऊन जात असताना, ही परंपरा पुढे घेऊन जात असताना दादांचाच धागा धरून, आणि नेमकं माझ्या पाठीमागे मी नंतर नजर मारली, तोच अभंग छापलाय. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. 4 चरणाचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. फक्त अभंग साधा नाही, सोपा नाही, सरळ नाही, एवढं लक्षात ठेवा. हे पहिला कीर्तन कराय असं म्हणणारा नाही तर इथं उभारलेले म्हणते सेमेकरीत आणि म्हणलेला मग अत्यंत साधा सोपा सरळ आहे. गप. एका एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे संप्रदायात जिवंत आहेत. ते साधं सोपं सरळ कसं म्हणावं? हा, फक्त साधी सोपी सरळ भाषा संतांनी आपल्या वाङ्मयात आणली. हे संतांचं वेगळेपण आहे. श्रीमद भगवद्गीतेचा सार आहे. हरिओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मयोगायाम, जे काही अध्यास आहे तो, बरोबर. आणि याचं सार तुकोबरायांनी सांगितलं. हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, दुसरं काहीच नाही. हरिओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतेचं सूत्र आहे, आणि त्या सूत्राचं सार म्हणजे नामचिंतन. हे वारकरी संप्रदायाने केलेला बदल आहे. साध्या भाषेत सांगितलं. वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी क्रांती सांगू तुम्हाला. अगोदरच्या काळामध्ये ज्ञान ऐकायचं म्हणलं, अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला कथा ऐकायची म्हणलं, अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला प्रवचन ऐकायचं म्हणलं की मंदिरात जावं लागायचं. जावं लागायचं का नाही? मठात जावं लागायचं, आश्रमात जावं लागायचं. आश्रमात, मठ, मंदिरात जाऊन तुम्हाला ते ऐकावं लागायचं, तिथं दक्षिणा देऊन. आता इथं ठरवितो कोणाला किती द्यायची, कोणता आणायचा. साधी गणित आहे का? वारकरी संप्रदायाची पहिली क्रांती लिहून घ्या. जे ज्ञान मठ मंदिरापुरतं मर्यादित होतं ना, ते ज्ञान मंदिराच्या मठाच्या बाहेर काढून लोकांच्या दारापर्यंत दार उघड बळे. आता दार उघड या शब्दात कुणी आणलं असेल ना, तर ते वारकरी संतांनी आणलंय महाराज. आणि याच्यासाठी काय कमी संघर्ष आहे का? कमी संघर्ष आहे. नाथ महाराजांनी साध्या साध्या भाषेमधलं तत्वज्ञान मांडलं. भारुड म्हणजे काय? फक्त नाथ महाराजाचं म्हणावं लागते तेव्हा पटत आहे. भारुडाचा बी खेळ खंडोबा झालाय. ट लाट पोला पो र ला र मोला मो, मै बडा की तू बडा, मै इधर खडा तू उधर खडा, संपलं भारुड. भारुडाचं तत्वज्ञान आहे, साधी भाषा आहे. बाबा मी मराठीमध्ये पीएचडी करतोय, आणि मराठीच्या पीएचडीचा माझा विषय भाष्य कविता, आणि या भाष्य कवितेचा संदर्भ जोडत असताना मी भारुडाचं एक प्रकरण घेतलंय, कारण ही खरी भाष्य कविता आहे. भारुडाचं ते तत्वज्ञान आहे. आणि नाथ महाराज प्राचीन भाषा सोडून, प्राकृत भाषा सोडून जेव्हा साध्या भाषेत लिहित होते ना, तेव्हा त्या धर्मपंडितांकडे नाथ महाराजांच्या विरोधात एक तक्रारीचं पत्र दाखल झालंय. आणि ते कुणी दिलंय? कुणी दिलंय? ते बाहेरच्या लोकांनी. ते ट्रक असतात बघा दादा, ट्रक, त्या ट्रकवर डायलॉग असतात बघा. ट्रकवरचे डायलॉग लय आवडतात मला. हसमत पगली, देखो मगर प्यार से, नाद केला पण वाया नाही गेला, एक एकर इकली पण गाडीच घेतली. पावर हाय, वावर हाय तर पावर. आणि त्याच्यावर एक डायलॉग असतो, आपलेच गद्दार, आपलेच गद्दार. काही काही तर अजय देवगणचा डायलॉग आणतात, हमे तो आपनो ने लुटा. हो, ते आपलेच गद्दार आतापासून नाहीत, आतापासून नाहीत, संतांच्या काळापासून आहेत. उघड लोक आपल्या वाटेवर बसले की काही म्हातारे तंबाखू चोळत मध्ये, पिढी बिघडली हो, गलतीच पिढी गवली. ग बस, तुझ्या काळात काही सगळी धड नव्हती. उगाच जरा बाहेर काही नाही विचार करा. हे जे म्हातारे गप्पा आणतात का नाही, भलतीच पिढी इकडे आली. त्यांच्या काळात वाईट लोक नव्हते का? वाईट लोक प्रत्येक काळात आहेत ना. ते माझ्या लहानपणी एक गाणं होतं बघा, ते नाकातून गाणं होतं, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. लोक आता बिघडलेले नाहीत महाराज. मी जाहीर सांगत असतो. अहो, तुकाराम महाराजांची बायको वारली होती. वारली होती का नाही? बोला पटकन. आणि तुकाराम महाराजांची बायको केव्हा वारली? दुष्काळात. दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. अन्नाच्या कणा वाचून घरातली पत्नी मरण पावली, तुकाराम महाराजांसारख्या सावकाराच्या घरातली. आणि तुकाराम महाराजांनी गोड जेवण ठेवलं, गोड जेवण. लोकांनी वरपू वरपू खाल्लं, काहींनी बांधून दिलं. आणि तुकाराम महाराजांची भाऊजई आजारी पडली, भाऊजई. तिनं अंतरून धरलं. रोज लोक दाराला जात होते. बरे आहेत का वहिनी? संताजी जगनाडे महाराज, तेली समाजाचे, ज्या संताजी जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांची अभंग लिहिली बरं का. आपल्याकडे जी गाथा उपलब्ध आहे ना, त्यातलं गाथा संकलन करून ती गाथा आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं, लक्षात ठेवा.
वाजवा वाजवा, चांगलं वाक्य वाजवा. हो का, नाही कळलं तरी वाजवायचं, बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायला, फक्त लक्षात ठेवायचं. हो, संताजी जगनाडे महाराजांनी अभंग लिहिले, सुदुंबरे नावाचं गाव, बरोबर आहे का नाही? आणि ते संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांचा हिशोब पण पाहत होते. आणि हे सगळे लोक दारात येऊन विचारायचे ना, संताजी जगनाडे महाराज भाऊक झाले, ते काय म्हणले माहिती का? तुकोबा, काय गावकऱ्यांचं प्रेम आहे हो तुमच्यावर, रोज लोक दारात येऊन वहिनीची चौकशी करतात. तुकाराम महाराज म्हणले, भोळा आहे तू, लोक वहिनीच्या तब्येतीसाठी येत नाहीत, लोक वाट बघायलेत, वहिनी जाती कधी, दुसरं भेटत कधी. वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही आहेत, वाईट लोक उद्याही आहेत. आपल्याला पाहायचंय काय, आपल्यावर डिपेंड आहे. महाराज कबीर यांनी फार गोड लिहिलंय, बुरा न देख मैं चला, बुरा न देख मैं चला, बुरा न मिलया कोई, बुरा न मिलया कोई, खुद के भीतर झांक के देखा, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई. माझ्या इतकं वाईट कोण आहे जगात? माझ्या इतकं वाईट कोण आहे? पण लाख लोकांची सवय अशी आहे, स्वतःच्या चुकाकडे बघत असताना लोक वकील म्हणून बघतात, आणि दुसऱ्याच्या चुकाकडे बघत असताना जज होत असतात. हे माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विठ्ठल नाथ महाराजांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे. त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे हरिपंडित. आणि हा हरिपंडित कोण? नाथ महाराजांचा मुलगा. मुलगाच म्हणतोय माझा बाप साध्या भाषेत लोकांना तत्वज्ञान सांगतोय. आपण पंडित घराण्यातली माणसं आहोत, आपण साधं साधं नाही, आपण अवघड अवघड दिलं पाहिजे. पण नाथ महाराजांचं कर्तृत्व सिद्ध झाल्याच्या नंतर नाथ महाराजांना त्याच धर्मसभेनं एक गोल्ड मेडल त्या काळामध्ये भेट दिले महाराज. कारण ही साधी भाषा लोकांना कळावी, कीर्तनातून साधं तत्वज्ञान कळावं. काय बरोबर आहे का नाही? लय जड जड सांगायचं नाही. लोक झोपले समोर, मोक्षू साधकाने आयुष्यामध्ये दोरी आहे का सर्प आहे, सर्प आहे का दोरी आहे, दोरी आहे का सर्प आहे. एक तास त्याच्यातच गेला ना बाबा. तीच दोरी घे, साधं सांग ना लोकांना, साध्या भाषेतलं तत्वज्ञान सांग ना लोकांना. हे सगळं तत्वज्ञान एका ओळीत आणलं कर नाही. रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर एका वाक्यात आणलं ना. म्हणून साध्या सोप्या भाषेतलं तत्वज्ञान संतांनी सांगितलं. आणि हीच भूमिका आहे संतांची. आपल्या वारकरी संतांचे हे सगळे मी फोटोज पाहत होतो. या माय माऊल्या माझ्या समोर बसल्यात. वारकरी संप्रदायाची क्रांती खऱ्या अर्थाने येत आहे बाबा. मगाशी ते दादा सूत्रसंचलन करणारे तीनदा म्हणत होते, इंद्रजित भालेराव येऊन गेले, इंद्रजित भालेराव येऊन गेले. कविकुळाचा विचार करत असताना त्यांनी नाव घेतलं ना. त्या इंद्रजित भालेरावांची ओळ आहे. ते असं लिहितात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यात आसू ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच लोकांपासून कायम कवितेला भीती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती, जात्याभोवती जिती होती. आणि ते जात्याभोवती जिथं ठेवण्याचं काम कुणी केलं? कुणा केलं? त्यांनी. पण खरं सांगा आई, आता ओव्या राहिल्या का? मोकळं बोला आता. ओव्या राहिल्या का? माझी शपथ आहे, खरं सांगा, ओव्या राहिल्या का? ओव्या गेल्या आणि काय आल्या? शिव्या आल्या. आणि बाबा पुढे बोलू का? ओव्या गेल्या, शिव्या आल्या. आता तुमच्या शिव्या जाव्या आणि पुन्हा ओव्या याव्या, म्हणून आज आव्या आला. वारकरी संप्रदायाची क्रांती. दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. आणि त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जावेद अख्तर प्रमुख पाहुणे होते. बघितलं तुम्ही? जावेद अख्तर प्रमुख पाहुणे होते. जावेद अख्तर म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा शायर आहे. आणि त्या जावेद अख्तरांनी भाषणामध्ये एक भूमिका मांडली आहे. माझ्याकडे बघा, जावेद अख्तरांनी एक भूमिका मांडली 12व्या शतकात. लक्षात ठेवा, नीट ऐका. 12व्या शतकामध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान, युरोप यासारख्या सदन राष्ट्रामध्ये महिलांना पाव लागायचे. लक्षात ठेवा. पण वारकरी संप्रदाय किती मोठा आहे सांगू? 12व्या शतकात सदन राष्ट्रामध्ये स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं.
आणि तेव्हा माझ्या महाराष्ट्रात गंगाखेड नावाच्या नगरीमध्ये जनाबाई लिहायची, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी, जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी. काय डोईचा पदर खांद्यावर आला म्हणजे काय? डोईचा पदर खांद्यावर आला म्हणजे डोईचा पदर खांद्यावर येऊ. याच्या पुढचं वाक्य सांगू का? बाईचा पदर डोक्यावर असो, बाईचा पदर खांद्यावर असो, नाहीचा बाईचा पदर कुठेही असो, माणसाला पदरात घेऊन बळ देण्याची ताकद फक्त बाईकडे आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवली. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना पहिला समानतेचा अधिकार कुठे मिळाला असेल तर तो वारकरी संप्रदायात मिळाला. चंद्रभागेच्या तीरावर पानवठा नावाचं, गावगाडा नावाचं पुस्तक वाचा आणि गावगाडा नावाच्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलंय. अगोदर नदी असायची आणि त्या नदीला पानवठे असायचे. या जातीचा पानवठा, त्या जातीचा पानवठा, त्या जातीचा पानवठा. या जगातली पहिली नदी अशी आहे जिथं एका विशिष्ट जातीचा पानवठा नव्हता, सगळ्या जातीचे लोक एकाच पानवठ्यात पाणी प्यायचे. ती नदी म्हणजे चंद्रभागा आहे. आणि ते वाळवंट म्हणजे पंढरपूरचं वाळवंट आहे. आणि त्या पंढरपूरच्या वाळवंटात सगळे वारकरी एकत्रित यायचे ना, ते संत वारकरी एकत्रित आल्याच्या नंतर कीर्तनाची परंपरा सुरू करण्याचं काम फक्त शिरोमणी नामदेवांनी सुरू केलं. नामदेवांनी कंबर कसायची, नामदेवांनी कीर्तनात उभं राहायचं. आणि त्या काळामध्ये जेव्हा जावं लागते, तिनं तिच्या लेवलनं राहिल्यास तुझी जेवायची वांदी होती. बरोबर आहे का? अवघड झालं महाराज सगळं. बाई जातीनं बोललो नाही पाहिजे, बोलू दिलं जात नव्हतं ना. आता माझा ती पिंडच असल्यामुळं तो एक शायर फार गोड बोलतो बाबा. तो म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. नीट आहे का? बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. लहानपणी बोलू दिलं नाही, तरुणपणी बोलू दिलं नाही आणि म्हातारपणी सुद्धा बोलू दिलं नाही. पण या वारकरी संप्रदायामध्ये जने म्हणे ज्ञान देवा माझा फक्त भाव समजून घ्या. जेव्हा दुसरीकडे बोलू दिलं जात नव्हतं तेव्हा ज्ञानदेव म्हणजे ज्ञान. नीट आहे का? आणि त्या ज्ञानाला आज्ञा करतीये कोण? हा, ज्ञानाला आज्ञा करतीये कोण? जनाबाई. आणि ज्ञानाला आज्ञा करणं सोपं आहे का? थोडा ज्ञानी झाला तर तो अख्ख्या गावाला आज्ञा देतो. नाही का कळलं? थोडा ज्ञानी झाला तो गावाला ज्ञान देतो. पण जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जनाबाई म्हणते. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन. कबीर म्हणे सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीरांनी सावध केलं देवाला. जनाबाईनं ज्ञानाला आज्ञा दिली. म्हणजे वारकरी संप्रदाय जात पात धर्म लिंग भेद याच्या पलीकडे जाऊन आनंदाची देवाणघेवाण करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल. म्हणून असा 4 चरणाचा अभंग आहे सेवेकरिता. पाठांतरातला अभंग आहे. पुढचं वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठच असतो आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही. पुढचंही वाक्य. काही अभंग सहज पाठवतात महाराज, पण काही अभंग किती प्रयत्न केले तरी डोक्यात राहत नाहीत. काय मत आहे तुमचं? बघा तुम्ही. सुंदर ते ध्यान जेवायला होतं ना. हा, सुंदर ते ध्यान करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंठी कौस्तुभ म्हणे तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख. वा. आता हा अभंग पाठ करायला कितीदा गाथा वाचला तुम्ही? एकदा बी नाही.
काही अभंग सहज पाठवतात ना, शिव भोळा त्याचे पाय, बर शरण शरण नाही ना, मला एकनाथा म्हणायचं होतं, मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं ना, पण शरण शरण म्हणलं की हनुमंता. काही अभंग सहज पाठवतात. पुढचं सांगू का? क्षेपक लवकर पाठवतंय, क्षेपक ट्रॅक्टरवर. रडू नको बाळा, म्हणा म्हणा म्हणा, रडू नको बाळा, मोठ्यानं रडू नको बाळा. वा वा, माय तू पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. आता हे नाथ महाराजाचं आहे का? नाथ महाराजाचं आहे. अहो हे कुणतरी रचलंय, ते व्हायरल झालं वारीमध्ये, सगळेच रडू नको बाळा, लोण्याचा गोळा. तुला ताक भेटणार, तू कधी लोणी खाऊ घालणार आहे त्याला? आपल्याकडे जागराची पद्धत आहे का? जागराची, मला जागराचं भजन माझा आवडीचा प्रकार आहे. मला भजन करावं जागराच्या भजनाने, कुणी नसते, ते बिचारे आनंद घेतात. आणि काय अभंग असतात. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, चारी यादाचा, वेदाचा म्हणणार नाही ती जिंदगीत, चारी यादाच्या केलाय पतंग, ज्याला दिला निळा रंग. पांडुरंगा. काही काही तर भीमसेन जोशीची आधी असते. इंद्रायणी नाही, हा इंद्रावणी काय देवाशिवाळ, इंद्रावणी काय. बरोबर आहे. आणि एक तर प्रमाण. आता हे सवळे अंधारे तिरभोळ शेवळे कसे का म्हणीना, पण जिवंत भजन त्यांनी ठेवलं बरं का. कसे का. आणि मग त्याच्यात एखादा भजनी असते बाबा, तो पंचपदी होतीच तर पारावर येत नाही, पण गवळण नावाचं प्रकरण सुरू झालं की ते मध्ये येतं. तवर आपलं बिडी बिडी हानीत बाजूलाच असते, आणि गवळण सुरू झाली की मध्ये येते. मग पकवाजामध्ये 3 ला घ्या, 3 ला, आणि 1:30-2 वाजलेले असते रात्रीची, आणि ते 1:30 वाजता असं वरच्या पट्टीत म्हणावत नाही ते. हा स्वर लावायच्या पद्धतीत काही जण असं लावतात, काही जण असं. अरे बाजूला खोक ना, माईक मध्ये काय. हाय राधे चल माझ्या गावाला जाऊ 1 वाजता. अरे इष्ट भेटा. आता हे नाथ महाराजाचं आहे का? सोडा. आता माझा भाव आहे का? आता माझा भाव आहे का? आता भट्टी जमली. क्षेपक लवकर पाठ होत, संतांचं वचन पाठ होत नाही. त्याचं कारण असं आहे, संतांचं वचन पाठ करण्यासाठी सुद्धा इथं हाडाचा शेतकरीच असावा लागतो. साधी गोष्ट. वारकरी संप्रदायाच्या अभंगाची पाठांतर करत असताना अंगठा छाप शेतकऱ्याला सुद्धा सगळं पाठ आहे. हे निष्ठावंत भावाचं प्रतीक आहे. कधी जगाच्या पाठीवर तुम्ही उदाहरण पाहिलंय? अंगठा छाप माणूस आहे. एखादं ऑफिस आहे, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस आहे, एखादी शाळा आहे, एखादं साधं इंग्लिश स्कूल आहे, साधी अंगणवाडी आहे. कधी पाहिलंय? अंगठा छाप माणूस, अंगठा छाप बाई त्या ऑफिस मध्ये काम करतेय, त्याचं प्रतिनिधित्व करतेय. पण या जगाच्या पाठीवर एकमेव अशी युनिव्हर्सिटी आहे, ज्या युनिव्हर्सिटी मधलं प्रतिनिधित्व असंख्य अंगठा छाप लोकांनी सुद्धा केलं. का? ज्ञानाचा आणि संत परंपरेचा, अक्षर ज्ञानाचा संबंध नाही, भावविश्वाचं एकत्रीकरण हे संप्रदायाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. साधे अभंग पाठ करतात. वट्ट्यावर बसल्या बसल्या म्हाताऱ्या म्हणतात, तू पुढचं म्हण ग बाई, मी मागचं म्हणते म्हणतात का? ते वेगळं म्हणतात. तिरवेणी शंगमी नाना तीर्थ भरमी, आज काय म्हणत्या ते. आता उच्चारशास्त्र सोडा, पण वारकरी संप्रदाय प्रोनाउन्सिएशन्सला महत्व देत नाही, फोनेटिक्सला महत्व देत नाही. वारकरी संप्रदाय उच्चारशास्त्राला महत्व देत नाही, आचारशास्त्राला महत्व देतो. तो वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा. म्हणून ह्या 4 चरणाच्या अभंगातून मगाशी दादांनी जी गोष्ट सांगितली त्या धाग्याला धरून पुढे जाईल. जात पात धर्म पंथ लिंग याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित आणणारा, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, हरीच्या नामी उच्च नीच काय. नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखू
कोणी यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्मोहसा वेदशास्त्री निरुपहायसा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निरोपहायसा वेदशास्त्री. काकड्यातलं प्रमाण आहे माझं आहे का? विरोध नाही. सकळास येथे आहे विष्णुमय जग. पटलंय ना? आता माझ्याकडे बघा, पटलंय का? मग इथं उभं राहून जे महाराज एकाच धर्माचं तुंतुन वाजवतोय ते संतांचा विचार सांगते का? सांगते का? महाराजांनी इथं उभं राहायचं, त्याचा आवडीचा नेता आला, धर्म धोक्यात आहे, तू पाकिट धोक्यात आहे एवढं सांग. धर्म धोक्यात नाही. आणि ते बोलले ते खरं आहे. जरा जाग्यावर या. इलेक्शन जवळ आलं की धर्म धोक्यात कसा जातो? हा, हिंदू खतरे में है ना, हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, हम इंसान की औलाद है, फिलहाल इंसानियत खतरे में है. एकीकडे सांगायचं इथं जातीपातीला थारा नाही, प्रमाण म्हणायचं विष्णुमय योग. बेबीच्या देठापासून 2 किलोचा टाळ अर्ध्या किलोवर आणला, वाजू 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 वाजू. प्रमाण म्हणायलाय रोज रोज म्हणालाय. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव म्हणतोय रोज. आणि बोलत असताना या जातीच्या विरोधात, त्या धर्माच्या विरोधात. लक्षात ठेवा, एक वाक्य सांगतो. मगाशी ते जे बोलले ना, त्यांनी एक चर्चासत्र घेतलं होतं मधल्या काळात. मी जरा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो म्हणून सांगतो. वारकऱ्यानं फक्त तुकारामाला फॉलो केलं पाहिजे, नथुरामाला केलं नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यानं तुकारामाच्या नादा लागायचं का गुजरातच्या आसारामाच्या? तुकाराम सोडून आसारामाच्या मागे जायची का? बरं खोटं बोलायला का? असं काय बोला, बाबा संत आहे काय? बाबा संत आहे, लपडा करून मध्ये आहे. खोटं बोलायलो का? पण आपले धड नाही तो, आपलं नाही गोड वाटत. वारीला चला गुजरातला, चलो अम्मा मैया, अम्मा मैया का फल खाएंगे, बच्चा होगा. आणि तुकाराम महाराज देवीच्या देठापासून म्हणले, नवसे सायासे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. हा विचार संतांचा आहे. मी एक वाक्य बोलत असतो बाबा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं, त्यांनी सुरुवात केली असं लोक म्हणतात. हे 100% चुकीचं वाक्य, 100% चुकीचं वाक्य. कारण नरेंद्र दाभोळकर जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत ना, ते नवीन काही करत नाहीत. 12व्या शतकात अगोदर ते ज्ञानोबरायांनी केले, ते काम पुढे नेण्याचं काम दाभोळकर करत होते. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. आम्हाला आमच्यापर्यंत कळ. मगाशी दादा म्हणले ना, आम्ही फक्त एवढ्यामध्ये अरे मग क्या म्हणा, बस संपलं. त्याच्या पलीकडे नाही. वारकरी म्हणजे काय? वारकरी या शब्दाचा अर्थ फक्त वारी करणारा नाही, तर अप्रवृत्तीवर, वाईट विचारांवर, कर्मकांडावर वार करणारा इथे वारकरी. हे बोललं की मग वाईट वाटतं. एवढं स्पष्ट बोलणार नाही, मग नाही वाटत. दादा लक्षात ठेवा, ही जी गादी आहे ना, हे जे व्यासपीठ आहे ना, हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ सगळ्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी असावं. काय मत आहे तुमचं? हा, एखाद्या विशिष्ट जातीला, एखाद्या विशिष्ट धर्माला या गादीवरून बोलून त्यांच्या भावना दुखावून जर मानवतेचा संदेश आम्हाला देता येत नसेल ना, तर आम्ही हा फेटा काढून ठेवावा, हे आम्ही धोतर काढून ठेवावं. बस आम्ही घरी राहावं, या विचाराचा मी माणूस आहे. आतापर्यंत आम्हाला नाही समजलं, हरकत नाही. अनादि अनंत काळापासून 12व्या शतकापासून संतांनी प्रबोधन केलं, आम्हाला नाही समजलं, हरकत नाही. पण मगाशी एक जिवंत पत्रकार येऊन बोलतो. पत्रकारीचंही स्वरूप, आता मला त्यांच्यासोबत बोलता आलं नाही, जास्त वेळ भेटला नाही, मी फेटा बांधाय तिकडे गेलो. पत्रकार बी आता खरं बोलणार, हप्ते आहेत ना. हा, ते मुनव्वर राणा नावाचा शायर म्हणतो, एक अखबार हूं औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूं.
पत्रकाराची भूमिका आहे. पण पत्रकारितेसारखी राहिली का? सांगा ना. बातमीत बातमी असते, म्हणजे कोणती बातमी वाचायची त्याचाच मेळ नसतो. पत्रकारानं काय केलं पाहिजे? जे ऐकायला बसलेत पत्रकार, घेऊ आला कार्यारंभाचा, आपला स्पष्ट स्वभाव आहे भाऊ. पत्रकाराची भूमिका कशी झाली बाबा? एकाच वाक्यात सांगतो. आमच्या दर्पणाला तडा गेलाय, केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही, कारण गरज बदलली. आमच्या दर्पणाला तडा गेलाय, केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही. सकाळचा चहा सकाळ सोबत गोड लागत नाही. लोकमत घेऊन लोकसत्ता प्रस्थापित केल्याच्या नंतर पुढारी झुंजारणी आता होतो खरं. एबीपी माझावर किती डोळे नीट उघडून बघितले तरी नीट दिसत नाही. 24 तास प्रश्न बोंबलत राहतात. पण जोपर्यंत पत्रकार बहिष्कृत भारतातल्या मूकनायकाचे शब्द उसने घेत नाहीत ना, तोपर्यंत जगण्याला बदल होत नाही. तुम्हाला फक्त धोत्रातला बाबा समजू नका. आपल्याला वेगळा कार्यक्रम आहे आपला. सगळं वाचून बसलोय, सगळं वाचतोय, कॉलेज करत करत कीर्तन करतोय, BA केलंय, MA केलंय, MPhil केलंय, आणि आता PhD करतोय. शिक्षण क्षेत्रातली सगळ्यात उच्च पदवी म्हणजे PhD करतोय. म्हणजे ह्यो महाराज शिकलेला महाराजा एवढं टकुऱ्यात फिट व्हा एवढा धंदा नाही आपला. कॉलेज करत करत हे करतोय. का करतोय याच्यावर पुढे बोलेल. आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं. आमच्यात बदल झाला का? झाला का बदल बाबा? बोला पटकन, झाला का? 12व्या शतकापासून कीर्तन सुरू आहेत, सत्य सुरू आहेत. कीर्तनकार येतात, बोलतात, पाकिट घेतात, घरला जातात. सकाळी चर्चा. कसा होता महाराज? नंबर 1. काय सांगितलं? तो भोळे महाराज, तो भोळे. बोला पटकन. 12व्या शतकापासून इथं कीर्तनकार येतात. आपल्या गावामध्ये सप्ताह होतो. हे 4 वर्ष झालं. याच्या अगोदर गावातला एखादा सप्ताह होत असेल ना? पटपट बोला आता. होतो, सप्ताह होतो. गावात महाराज येतात, इथं उभा राहतात. इथं उभा राहून तुम्हाला काही मागतात का? बोला पटकन. तुम्हाला काही मागितलं का बाबा? नोटा बेटा तुम्हाला काही मनी बिनी कानातले नाकातले काही मागितले का? जे काही मागायचं ते अगोदरच संयोजकाला मागितलेलं असते, त्याच्यामुळे तुम्हाला मागायचा काही संबंध नसते. पण इथं उभा राहणारा महाराज बेंबीच्या डेटापासून तुम्हाला एक विनंती करतो. कोणी हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन करा. म्हणतो का नाही? बोला पटकन. म्हणतो का नाही? आता पुढचं वाक्य. महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करतो का आपण? हा. आणि आता आणखीन पुढचं वाक्य. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही, एकदम खरं सांगा. सांगितलं तरी करतो का? करतो का? खरं सांगा. मग मी सोडून दिले बाबा. रोज फिरायलो मी आजच आलोय महाराष्ट्रात. सकाळी मी 23 तारखेपासून दिल्लीला होतो. आत्ता आलोय. कालच संध्याकाळी इथं आलो मी महाराष्ट्रात. भारतभर सगळीकडे फिरायलो. महाराजांना सांगितलं आणि तुम्ही नाही भजन केलं. महाराजाचं काय नुकसान आहे? काय नुकसान आहे सांगा? तुम्ही भजन नाही केलं ना, कुणी मला म्हणणार आहे का महाराज 5 कमी घ्या? आज तर काही म्हणलेच नाही. शेतकऱ्याचा आहे ना. हा. बरं, विनोदाचा भाग सोडा. महाराजांना किती बिंबीच्या डेटापासून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. महाराजाचं काय नुकसान आहे? सोडा, महाराजाची काय ऐकत आहे? 12व्या शतकापासून संतांनी आम्हाला सांगितले, आम्ही ऐकलं नाही. संतांचं काय नुकसान झालं? झालं का नुकसान? अहो, याला प्रमाण आहे ज्ञानोबरांचं. गोड प्रमाण आहे. हरिपाठातलं, आपलं काकड्यातलं. वाजत शिबोम कोणी न ऐकते काने, वाजत शिबोम कोणी न ऐकते काने. हरी हरी ना म्हणता दया खोल झाली हानी. बोलू नका. हरी हरी ना म्हणता दया खोल झाली हानी. वाजत शिबोम कोणी न ऐकते कानी. गोड प्रमाणे.
चालवी किती गोड आहे. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. काकड्यातलं प्रमाण आपल्या सत्यात आहे का बाबा काकडा? बर आहे का नाही म्हणा की नाही. बरं गावात सत्यात काकडा होत असेल ना. लोक पोरं म्हणजे दोन सगळीकडलं झालं भाऊ तसं तर कुठेच काकड्या लोक काकड्याला दोघच म्हणजे उठा पांडुरंगा आता दर्शना द्या सकाळा. एके दिवशी पांडुरंग खरंच उठला. ते म्हणे सकाळा आम्ही दोघच सरपंच उपसरपंच म्हणजे बाकी गावात कोणी नाही. दोघच म्हणे आम्ही. कशाचा सकाळा कायाचा काकडा. हे झोपीत वाकडा तिकडा कायाचा काकडा. उलट लोक सिस्टम वाल्याला सांगतात काकड्याला वरचे भोगे बंद कर. गावात काय असतेच ना असले 7:30. आमच्या गावाकडे इकडे नाही गोवा. ते कोणते काकड्याला वरचे भोगे बंद कर का लय गोड झोप लागतील की लय इवळत इवळ नाही होय. आम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन एका ठिकाणी लय इवळता यायला पाहिजे. तू मेलं पाहिजे मी मातीला आलो पाहिजे. मग बघ कसा इवळत इवळ नाही काय कायचा काकडा. आमची गत कशी झाली माहिती का? ते नेपाळी लोक फिरतात बघा शहरामध्ये. नेपाळी लोक आता हे गाव आहे आपले शिरसाळ्यात वगैरे असतील ती सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना. गुरख्या तो रात्रभर बोंबलत फिर जागते रहो खुशिया जागते रहो असंच असते ना. जमलं दादा म्हणजे यदा कदाचित 3री लाट आली तर मधला एखादा धंदा असावा म्हणून आपली प्रॅक्टिस सुरू आहे. आणि खरं सांगा बरं गुरख्याचा आवाज आल्यास आपण झोपतो का उठतो? झोपतेच लोक. गुरख्या आला म्हणते पडा आता काही टेन्शन नाही. आमच्या संभाजीनगरमध्ये मी जिथं राहतो ना भाऊ तिथं चोरी झाली. ती चोरी झाली मग ती सीसीटीव्ही म्हणजे नेमकं लक्षात आली पोलिसांच्या. ते पोलिसवाल्यांनी लगेच म्हणजे एवढ्या गडबडीने कधी पोलिसवाले करत नाहीत प्रयत्न पण त्या दिवशी केला. त्याला कळलं बाकीच्याला उद्या जेवायला वेळ उद्या बाकी काय नाही. ती लगेच पोलिसवाल्यांनी लगेच ती सीसीटीव्ही वगैरे मागवला आणि ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये लक्षात आलं चोरी इथं होईल गुरख्या समोरून चाललाय. चोरी इथं होईल आणि गुरख्या जागते रहो. पोलिसवाल्यांनी त्याला बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं. त्याला म्हणलं क्या रे तेरे सामने चोरी हो रही तुझे दिखाई नहीं दिया? तो मला साप मेरे को रात का दिखताच नाही. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर जिवंत झोपलो ना आपण. आणि ज्या संतांनी जगण्याचा दृष्टिकोन काकड्यातून दिला ना तेव्हाही आम्ही झोपलो. बाबा एक वाक्य बोलू जबाबदारपूर्वक. शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वेदांत नाही कळला तरी जमेल पण त्याला काकडा समजला पाहिजे. त्याला काकडा समजला पाहिजे. काकडा म्हणजे तत्वज्ञान आहे. आणि त्या काकड्यातलं प्रमाणे वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. वारकरी संप्रदायानं सगळ्या गोष्टीला छेद दिला. सगळ्या गोष्टीला छेद दिला. कर्मकांडाला यज्ञाला योग याग विधी येणे नोहे सिद्धी. येणं सिद्धीच नाही. योग नाही याग नाही विधी नाही यज्ञ नाही योग नाही का? ज्ञानोबरांनी सांगितलं म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला. जे योगाच्या वाटेने गेले ना अहो रामदेव बाबाला एक अष्टांगापैकी एक मार्ग सापडलाय. रोज सकाळी बुवा टीव्हीवर आहे आतमध्ये घ्या सोडा एक दीर्घ श्वासा आणि बाई एकानं आत घेतला लाईट गेली. त्यानं सोडलाच नाही. ते का मला सोडाय सांगितलंच नाही तर सोडा कसा? एक मार्ग सापडला फक्त एक मार्ग. योगाच्या वाटेला गेल्याच्या नंतर काय पाहे पा लोहाची याचने जे बोचरिया पडती खाणे हे पोट भरणे की प्राण जिने म्हणून. ज्ञानोबराय म्हणले लोहाचे लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला खायला देणं शक्य आहे का? खाणं शक्य आहे का? तसं योगाचा मार्ग. या योगाच्या मार्गाने नाही वारकरी संप्रदायाने या सगळ्या कर्मकांडाला दूर केलं. आणि वारकरी संप्रदायाने एकच गोष्ट स्वीकारली विठोबासी शरण झाले निजनिष्ठे नाम घ्यावे. विठोबाला शरण जा देवाचं भजन करा. दुसरं काही सांगितलं का वारकरी संप्रदाय? आणि हे कीर्तनामध्ये सगळे कीर्तनकार तुम्हाला भजनाचा 8 तास करतात. कशामुळे बरं? मला एका कॉलेजमधला पोरगा मला दादा हे कीर्तनामध्ये मध्ये मध्ये इठ्ठल इठ्ठल कशाला म्हणते तर? मी म्हणलं तुला काय वाटतंय? ते महाराजाला बोलायचं सूचना गेलं की ते इठ्ठल इठ्ठल म्हणतात. महाराजाचं ब्लँक झाला. महाराज काय बोलायचं कळना गेलं की महाराज इठ्ठल इठ्ठल म्हणते. त्याला म्हणलं मी येड्या बिना इठ्ठल इठ्ठल म्हणता मी 3 तासाचं व्याख्यान पण करतो ना पण व्याख्यानात विठ्ठल विठ्ठल नाही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठलच काय जरा बारकाईने विचार करा बरं. कीर्तन 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 म्हणजे काय बाबा?
कीर्तन म्हणजे फेटा बांधणं, कंबर बांधणं, 2 तास तुमच्या समोर वक्तृत्वाचं प्रगटीकरण करणं म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तनाची साधी व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. मुखी गावे हरीचे. वारकरी संतांनी हीच गोष्ट शिकवली, हेच सांगितली. नेनती काही टाना टोना नाम स्मरणा. वारकरी टाना टोनाला प्राधान्य देतो का? देतो का? आणि तुमच्या गावात जर एखादा बाबा आला, माझं कीर्तन ठेवण, माझ्या आशीर्वादाने लेकरू होईल, तू लग्न कर म्हणा अगोदर. देशाची बोबच अशी झाली. संन्यासी सांगायचे लेकरं किती पाहिजे. हे जरा आता मोठ्या लोकांसाठी, काहीला कळल, काहीला उद्या कळल. अवघड झालं सगळं. म्हणजे मूलगामी क्रांतीच्या चळवळीत मुखवट्यांचा बाजार फार झाला. 52 कशी सोनं राहिलं बाजूला आणि बेंटेक्सला भाव आला. ही परिस्थिती आहे मायबाप सध्या. अवघड आहे. त्या पहा, जगातला कुठलाच वारकरी जो असतो ना, तो टानाटोना करायच्या फंद्यात पडत नाही. पण लोकांना तोच बाबा जास्त आवडतो. काय मत आहे तुमचं? साखर खा, दारू सोडवा. बेवडे तिथं गेले, दारूच साखर टाकून पिली. आपला मोकळा स्वभाव आहे. आता मी आहे गोसाई बाबा, आपण गोसाई. आणि आपल्याकडे मंत्र आहेत तसं विसरतो. मग मी काकड्या लोक नाही म्हणले. तुमची इच्छा आहे का काकड्या लोक आणायची? बाबा, मी जर जाता जाता गावावर अंगुरा हाणला आणि उद्या जर काकड्या लोक नाही आले तर आपण कीर्तनच करणार नाही. एवढं कॉन्फिडन्स न सांगायला म्हणजे मंत्र काही तर असेल ना. सांगू का? हाय का इच्छा आपली? हाय का? हाय का? माझी इच्छा आहे म्हणून, पण मलाच यावं लागेल. काही नाही बाबा, तुमची जर इच्छा असेल ना काकड्या लोक यावे तर पहाटेची एक पंगत ठेवा. काय झालं बाबा? खरंच आहे ना हे? खरं सांगा बरं, जेव्हा एवढेच होते का? मोकळं बोला, जेव्हा एवढेच होते? जेवलेले आता देवाच्या गाभार आहेत, त्यांनी तिकडे खर्च लावलाय. तुम्ही शेतकरी महोत्सव ठेवा नाही तर काही ठेवा. काही जण फक्त पट्ट्यासाठी पट्टा पाडायचा. अगोदर पट्टा पाडला मग पट्ट्या पडला. काय अडचण? हो असो. माझ्याकडे बघा काय झालं. ते आमच्या शेजारी 1-2-4 घर सोडून एक महिला राहते. गणूला माहिती. आणि आपल्या घराच्या समोर पार्किंगला मोठी जागा आहे. ते बरेच गल्लीतले लोक गाडी पार्किंगला आहे का बघतात. आणि पार्किंग असली की लक्षात येतं की महाराज आहेत घरी. ती एक बाई 4-5 दिवस झालं घराच्या पार्किंग पुढे बघू लागली. एके दिवशी माझी गाडी दिसली सकाळी दिसली. मग ती माय माऊली घरी आली. आले का महाराज? आई म्हणली हो आत्ताच पहाटा आलाय, आता झोपलाय. थोडं उठवा. लोक दारापर्यंत आले. महाराजाला काय झालं? झोपायला. उठवा, माझं महत्वाचं काम आहे. आई वर आली, माझी रूमवर आहे. आई आली म्हणजे बाळा उठ बरं, त्या मावशी आल्यात, काहीतरी महत्वाचं काम आहे. आता मला वाटलं महत्वाचं काम म्हणजे तारीख. आपल्याकडे महत्वाचं काम दुसरं काय? तारीख. आणि तारखेसाठी आम्ही महाराज लोक झोपीतून नाही मेल्याले उठतात. तुम्हाला काय वाटतं? साधी गोष्ट. लय हसले वा. महाराज मरावाशी प्रार्थना आहे तुमची. असंच झालं बोल. बरं महाराज लोकांनी कोण नीट बोलते सांगा बरं? उगं मोकळं सांगा. आता जवळचा महाराज आहे. महाराज असा दिसला, अरे काय नाही रे ह्यांचं खाऊन पिऊन दक्षिणा म्हणतात का नाही? बोला पटकन. म्हणतात का नाही? आता आमची गाडी दिसली ना, ह्यांच्या काय हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला काय करायची? गाडी घेतली ना. बरं आमच्या गाड्या सगळ्या सप्त्यावरच आहे. मी लय मोकळा. आपल्या इतका स्पष्ट महाराजच जगात नाही. म्हणतात का नाही? बोला पटकन. जाऊ दे आता मोकळं सांगा. मजा आहे का नाही महाराज लोकांची? आहे ना? आहे ना? तरी तुम्हाला तुमच्या अवलादी महाराज का करू वाटत नाही? बोला रे बोला. आता बसती का नाटकीर? कर ना महाराज.
कारण सांगू, तुकाराम महाराजांनी लिहिले, बोल बोलता वाटे सोपेन, करणी करता तीर तापे. बोलायला वाटतंय हे मजा आहे. ज्याच्यात हिंमत आहे ना त्यानंच या क्षेत्रात येऊन दाखवावं म्हणा. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि खरं बोलणाऱ्या माणसासाठी तर लय अवघड आहे. हे बोलताना लय भारी. आता कशी का बसली? मग तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोराची आयुष्य व्हावी? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोराची मजा व्हावी? म्हणजे बोलताना सोपं वाटतं. असो, माझी गाडी दिसली एक जणाला पार्किंग मध्ये, आणि मग ती बाई आली. मग उठलो मी, आपलं खाली गेलो. मी म्हणलं काय झालं मावशी? काय नाही, अंगुरा करा त्या लेकराला. मला काटा करा, अंगुरा करा. ती आमच्या गोसाईकडे येते ना, अंगुरा करा, अंगुरा करा. मी म्हणलं अंगुरा? 4 दिवस झालं तापीने फनफनले, अंगुरा करा. मी म्हणलं डॉक्टर कन्या, डॉक्टरच्या मड्यावर 1000 घातली. अरे बाप म्हणलं अवघड. बरं आता दुसरा प्रॉब्लेम, घरात अंगुराच नाही ना. अगोदर चुली होत्या, राखच राह. आता गॅस आला, गॅसची काय राख पडे ना. मला आलं टेन्शन. मग आई म्हणजे बाबा जाऊ दे, कुठे झंझटीत पडायला, उगं लाव अंगुरा आणि जाऊन झोप. मी म्हणलं अंगुरा नाही. आई म्हणजे 2 मिनिट थांब. आईने कुठून तरी अंगुरा आणला. बरं मला मंत्र पाठी. बरं जो मला पाठ आहे तो तिकडे जमत नाही. मला ओम भगणी भागोदरी भगमासे ते पाठ आहे. तो मंत्र इकडे कुठं जातो? ओम भट स्वाहा. मी आपले डोळे झापले. आपला मंत्र एकच मारा. डोळे झापले की संत आठवायचे. डोळे झापले मी आपलं भगवंताचं, ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं स्मरण केलं, आणि उग आपलं उग किटकिट जावी म्हणून अंगुरा लावला. काय योगा योग. ते कावळा बसायला आणि फाटा तुटायला. त्या पोराची तापच राहिली ना. पोराची ताप राहिली, माझा ताप पडला. त्या बाईनं अख्ख्या गावात केलंय महाराजाच्या हाताला लय गुण आहे. बरं देत बी काहीच नाहीत ना. 11 रुपये नारळ, नारळात पाणी नाही. आता काय सांगा, घोटाळात सगळं. मायबाप, नेमकं वारकरी संप्रदाय याच गोष्टीला विरोध करतो. नेनती काही ताना टोना, नाम स्मरणा वाचून. लक्षात ठेवा, काही जण येतात, मान तुझ्या घरात बरकत होईल. अरे तू हीच झालं नाही तर हिची कशी होईल? जरा बार काही नाही. आता आम्हाला काय जमत, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावू द्या, घर आमचं मोठं होईल. मग हेच पत्र राहिले तुझ्या घराला लावून काय करतो? जरा बार काही नाही विचार करा. वस्तू स्थिती, वस्तुनिष्ठ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आतापर्यंत नाही समजलं ना, हरकत नाही. आतापर्यंतचा काळ गेला ना, जाऊ द्या. पण इथून पुढे तरी नका करू पहिल्या चरणात बोलून गेले. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता आता शब्द वापरलाय तुकोबऱ्यांनी. आता हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं वर्तमान काळ वाचक आहे. आता शब्दामध्ये काय वर्तमान आहे. 3 काळ आहेत बाबा. 3 काळ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. हे पोरींनो, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. त्याला इंग्रजीमध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. नंतर त्याचे 12 प्रकार केले, परफेक्ट, इम्परफेक्ट वगैरे. बरोबर. मूळ काळ कुठला? मूळ काळ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. या 3 काळातल्या 4 गोष्टी लिहून घ्या. वेळ नाही माझ्याकडे, पण हे काळ आलाय म्हणून सांगणं पण गरजेचं आहे. थोडं तात्विक आहे पण नीट ऐका. 3 काळामधल्या 4 गोष्टी. देव नावाच्या तत्वाला काळ नसतो. देवाला काळ बाधित करू शकत नाही. देव आधीही होता, आजही आहे, अनंतही आहे. देवाला काळ नाही. 1.
दुसरी गोष्ट, सर्वसामान्य माणसाला 3 काळ असतात. सर्वसामान्य माणसाला भूतकाळ असतो, वर्तमान काळ असतो, भविष्य काळ असतो. भूतकाळात केलेल्या चुका वर्तमान काळात सुधरून भविष्यकाळ सदृढ करणं हे सर्वसामान्य माणसाचं लक्षण असतं. देवाला काळ नसतो. सर्वसामान्य माणसाला 3 काळ असतात. मूर्खाला 1 काळ असतो. मूर्खाला 1 काळ म्हणजे मूर्ख माणूस एकाच काळात जगतो. एक तर भूतकाळातल्या गप्पा सांगतो, नाही तर भविष्य काळातल्या गप्पा. कधी भेटतात. 40 वर्षापूर्वी आपलं काय वजन होतं, गबस चहाची 40,000 उधारी झाली तुला म्हणून. आपलं असं होतं, आपलं तसं होतं, आपलं असं होतं तसं होतं. नाहीतर मग ते भविष्यातल्या गप्पा हाणणार. 15 वर्षात बघ मी कुठं असेल, 10 वर्ष झालं गावात असेल, कुठं जाणार. बरोबर आहे का नाही. एक तर भविष्यात रमतो, नाही तर भूतकाळात रमतो. मूर्ख माणसाला 1 काळ असतो. आणि बाबा पुढचं वाक्य सांगू का, संतांना 2च काळ असतात. संतांना 2 काळ असतात. संतांना भूतकाळ असतो, संतांना वर्तमान काळ असतो, संतांना भविष्य काळ नसतो. तुम्ही म्हणाल का? त्याचं कारण असतं की वर्तमानामध्येच संत पूर्ण अवस्थेला गेलेले असतात. भविष्याची त्यांना गरज नसते. ज्या गोष्टीसाठी आलेले असतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, बस आलो पावलो झालं, पुढे काय काहीच नाही. त्यांची सरली धारण झाला सफल व्यापार. जगण्याच्या 2 पद्धती आहेत ना. 2 पद्धती आहेत जगण्याच्या. पहिली पद्धत आहे संपन्नतेनं जगणं. संपन्नता म्हणजे घर, बंगला, गाडी, प्रॉपर्टी हे सगळं. महाराज आपलं घर काय काय आम्हाला घर दाखवते महाराज. वर एक रूम आहे, अटॅच टॉयलेट, बाथरूम. पाहुणा वर गेला की तयार होऊनच खाली आला पाहिजे. सांगू बेजार होता. एवढी नाही, जगात सगळ्यात संपन्न आयुष्य जगलेला माणूस होता रावण. मग दादा एक वाक्य बोलले आणि त्या रावणाचे गणित एका वाक्यात सांगितलं. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी सांगा ते कवडी. आणि त्या संपदेचं वर्णन आहे. कोटी घरे जेथे कांसे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं होती. काय होती? बोला पटकन. काय होती? काय होती? काय घर काय होती? काय होती? काय होती? हा असं पाहिजे. घर होती. घरकुलं नाही. त्यानं घरकुलावर घर बांधलं तरी हो हवे. त्या घरकुलाचा बी घोटाळा आहे ना. ते एकानं घरकुलावर घर बांधलं आणि ते रंगविलं आणि ते अधिकारी आले आणि चालले ते लिहितात ना, प्रधानमंत्री आवास योजना काय असते रे ग्रामपंचायत मध्ये, प्रधानमंत्री इंदिरा गांधी काय असते ते, आणि ते लिहावं लागते की. ते घरवाला म्हणला साहेब लय चांगला कलर दिलाय, नका लिहू द्या. नाही नग ले म्हणले ले, हप्ते घेताना काय वाटत नाही लिहे. तो शेतकरी होता. हा म्हणून लिहितो, पण तुला दिले 40 लिहितो. आता ज्याला कळलं त्याला कळलं, बाकीची पंक्तीला वेळेवर या, बाकी काही नाही. अहो सध्या त्याला 40 दिल्याशिवाय ते हप्तेच काढीत नाही ना. म्हणजे मला तू हे 40 पण लिहितो, विषय वेगळा आहे. एवढी संपन्नता होती. पण सोबत काय, पहिलं जगणं आहे संपन्नतेनं आणि दुसरं जगणं आहे सफलतेनं. आणि सफल जीवनाची व्याख्या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया अवघीच पापे गेली दिगंतरा. संत वर्तमानातच त्या स्थितीला आहेत. म्हणून संतांना 2 काळ आहेत. आणि काळाचं गणित एका वाक्यात संपवतो. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ बनवू आणि संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ बनवू. म्हणजे संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केला, आपण भविष्य काळामध्ये देव प्राप्त करू. देव प्राप्त करू म्हणजे आनंद प्राप्त करू. या गोष्टीमुळे तुकोबाराय म्हणले आता तरी पुढे हाच उपदेश आहे. नका करू नाश, या आयुष्याचा नाश करू नका. दादा एक गोड वाक्य बोलले. देवानं ठरवलं असतं तर आपल्या कुठल्याही योनीमध्ये आपल्याला टाकलं असतं. पण देवानं आपल्याला हा मनुष्य देह दिला. देवे दिला देह, बरं नुसता देह दिला का? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरो. एवढा सुंदर देह दिला, इतका सुंदर देह दिला बाबा. आहे का इतका सुंदर? बरं आपल्यासारखा दुसरा आहे का कोणी? एकच छापा, नंतर दुसरा छापाच नाही. एकदा एक साचा, पुन्हा आहे का? जुडवा जरी असले तरी 19-20 आहे का? एकसारखा आहे. एवढं सुंदर दिलं, इतकं सुंदर. नरदेह निधान लाधले हाती,
उत्तम सार, उत्तम गती, उत्तम असा हा देह भेटलाय. हा देह भेटलाय ना, याचा नाश करू नका. नका करू नाश. अरे आयुष्य गेले, आतापर्यंत गेलं. आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे. आतापर्यंत नाही कळलं. लोक काय म्हणते, ठेवा आतापर्यंत नाही कळलं नका कळू दे, पण इथून पुढं तरी शहाणा हो म्हणतात का नाही. इथून पुढं तरी नीट वाग म्हणतात का नाही. आतापर्यंत जुने जाऊ द्या मरणाला, गुन्हे जाळून किंवा पुरणे टाका. जुनं सोडा, झालं गेलं विसरा, पण इथून पुढं तरी. फक्त ते दसऱ्यालाच म्हणते जुना इसरा हॅपी दसरा. ते अवघड आहे. आपट्याची पानं, त्याला सोन्याचा रंग. खरं तो देऊ शकत नाही ना. अवघड होऊन बसलं सगळं. असो, जुनं सोडा, आतापर्यंत सोडा. आता नाही कळलं, पण इथून पुढे तरी. कारण हे आयुष्य आहेच किती हो. ह्याचा काही भरोसा आहे का. होय बाबा, भरोसा आहे का. कधी जाईल, कधी कळ निघेल. आता उद्या मला कीर्तन लांब आहे, करल ह्याची गॅरंटी का. बरं जाऊ दे, मला लांब जायचंय. लोक सहज म्हणतात ना, सकाळी आम्ही भेटलो रे, या सकाळी आम्ही भेटलो, त्यानं चहा पाजायचं म्हणलं, मी त्याला चहा पाजला, बिल मी दिलो. ते गेल्याच सांगतात मी बिल दिलो. त्याने मला तंबाखू दिली, मी त्याला चुना दिला, संध्याकाळी चुना लावून गेला रामराव. सहज म्हणतात ना. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी, साथ देती नहीं है, साथ देती नहीं है, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. भरोसा आहे का बाबा. मग जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हा जाणं तर कंपल्सरी. तुका म्हणे येथ उरो नाही आले अवतार, ये रते पामर. देवाचे अवतार राहिले, आपलं काय खरं. जायचंय, तुम्हाला बी जायचंय, मला बी जायचंय. पण ज्या दिवशी आपण जाऊ ना, ज्याच्या कानावर बातमी पडेल ना, त्याच्या डोळ्यात पाणी यावं. महाराष्ट्र रडला पाहिजे आपल्यासाठी. महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्र, महाराज 36-37 जिल्हे, काय सोपं आहे का. कमीत कमी आपला भाग रडावा. मराठवाडा, मराठवाडा बालता मोठा आहे. 9 जिल्ह्यात उभं आहे का. कमीत कमी आपला जिल्हा रडावा. जिल्हा आहे बालता मोठा आहे. महाराज बीडला जायचं म्हणलं तर 2 तास लागायचे. तर रस्ता खराब आहे, कंबरड मोडायची वेळ आली त्या तेलगावला जाईपर्यंत. काय कमीत कमी तालुका रडावा. तालुका बी पलीकडे राहिला. आमच्या गाव इकडे बाँड्रीवर आहे महाराज. कुठं सांगायला तुम्ही. कमीत कमी आपलं हे जिल्हा परिषद गट रडावं, पंचायत समितीचा गट रडावं. नाही ना, कमीत कमी गाव रडावं. गाव बिलय मोठे. अरे गल्ली तर रडाव र. अहो गल्ली बिल, अरे घरातले तरी रडू दे र. करून जावे बरेच काही गुरु ठाकूरांची ओळ. दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या. आणि हे नशिबात येत नाही. आयुष्य, आयुष्य म्हणजे काय महाराज. घेतलेला श्वास आणि थांबलेला श्वास याच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य. आणि खरं सांगू का, या आयुष्यात असंच जगलं पाहिजे. अहो काय माणसापाशी जन्माला आलेल्या करपाशी काय ते 5वीला काय ती सटवा येते म्हणून 12व्या दिवशी आत्याबाई येते. आत्याबाई गुरु करून नाव ठुती, बदबद मार खाती जाती घरला. अशीच पद्धत आहे नाही. अशीच आहे का नाही. बरं जाऊ द्या. अगोदरच्या म्हाताऱ्या नातवा म्हणजे नाव ठेवायचं आत्या. आता आत्याबाईचं तेवढं तरी पुण्य नाही का ती नाव स्वतःच्या मनावर ठेवती. अगोदरच मग मी त्याला मेसेज करते, वंश आमचं ठरले बरं का हे नाव ठेवायचे. कानात तेच गुरगुरा. नाव आता माय बाबाच्या मनावर आले ना. हो, आता तर नवीन फॅशन आली. बापाचं अर्ध नाव आणि आईचं अर्ध नाव, लेकराचं मधलं नाव. हो, लय अवघड झालो. एकाचं नाव, एका पोरीचं नाव भाग्यश्री होतं, नवऱ्याचं नाव उदय होतं. त्याने लेकराचं नाव भाग्योदय ठेवलं. आता एखाद्याचं नाव अविनाश असलं आणि समजा बायकोचं नाव सत्यभामा असलं तर त्याला काय सत्यानाश ठेवायचं का. अवघड झालो. आई पुढचं वाक्य सांगू का. विनोदाचा भाग सोडा. 12व्याला आत्याबाई नाव ठेवते आणि 13व्याला नाव काढलं जातं. नीट वाक्य आहे का बरं. 12व्याला नाव ठेवलं जातं, 13व्याला नाव. 13वा म्हणजे दुसरा दिवस नाही. बुंदी बुंदी तो 13वा. आणि एकच जगण्याचं प्रार्थना असू द्या. 12व्याला ठेवलेल्या नावाला 13व्याला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. हे ज्याला जगता आलं ना त्याच्या आयुष्याचं सार्थकीकरण झालं. माझ्या
अहो चाललंय हे आयुष्य काकड्यातलं प्रमाण आहे. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत से महा. स्वहिताचा घोर बहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन. बंधू सोय रे सर्व मिथ्यागे शरण रिघा. काय गोड तत्वज्ञान आहे संतांचं. ओशोंचं एक वाक्य आहे. ओशो असं म्हणतात की सबके लिए जिए, सबके लिए जिए, मगर खुद के लिए खुद नहीं जिए. मैंने खुद से खुद को आईने के सामने खड़ा करके मैंने खुद से खुद माफी मांग ली. तब मैंने खुद से खुद को एक सवाल पूछा कि तूने सबके लिए कुछ किया मगर खुद के लिए क्या पाया. सगळ्यांसाठी केले, स्वतःसाठी काय. हे जाईल आयुष्य. आता ह्याचं प्रमाण आहे. पहा. पहा म्हणजे काय. पहा म्हणजे काय. तुम्हीच पहा म्हणा होता काय. पहा म्हणजे काय. मला कीर्तनात जांभळे देणाऱ्या लोकांचा सत्कारच करावा हो. एवढं दणक्यात वाजवायले थे, एवढं चांगले म्हणाले थे, तरी माझ्या समोरच्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का. सत्कारच करू आपण त्याचा. मग लय राग येते. पण नेमकं समोर बसतील. काय मला काही मिळच कळत नाही. काही नाही. पलीकडे दाबून हाणलंय मंडपाच्या पलीकडून. त्यातल्या तुमच्या गावात एकाच नाही, 25 गावच्या भाकरी. हे मला ही नाही रे, ती पलीकडली दे ना खाली. ह्याचं लोणचं त्याचा ठ्याचा अवघड आहे सगळं. पण पहिली संकल्पना आहे मला. हा पहिली संकल्पना आहे. नाही तर सत्यात पळून शर्यत येत. तिनं काय ठेवतो जामून का, मग आपण बसून करू. हो शर्यत लागली ना. पण हेच खरं वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. खडकी सोडी येल्या मोठा. आजीचा दही काला. आणि फक्त काल्याच्या दिवशी नाही, तुमच्या इथं रोज आहे. रोज आहे. काही काही वरूनच बघायचे चपात्यात का भाकरी. मॅनेजमेंट काय साधी का. झंझटच नको महाराज. फार मोठी गोष्ट आहे. असो माझ्याकडे बघा. मी जी गोष्ट पहा म्हणजे काय. मगाशी दादा एक वाक्य बोलले. माझं ऐकण्याचं माझा कान लय तयार आहे बरं का बाबा. मी अगोदर लई ऐकले आणि माणसाला ऐकावं लागतं. मी 9ला 9:30ला वेळाला असतो तर काय अडचण होती. पण मी तुम्हाला फोन केला, मी डायरेक्ट इथं बसलो. ऐकलं पाहिजे. नाहीतर आमच्यातले अरे मी दुसऱ्याचं ऐकत नसतो रे. मग तो कुणी ऐकत नाही एवढं लक्षात. ऐकलं पाहिजे अगोदर. लोकांचं ऐकलं पाहिजे. दादा एक वाक्य बोलले. विचार केला पाहिजे माणसाने. पहा म्हणजे काय. पहा म्हणजे काय. आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे काय. असं उभा राहून कमर हात देऊन बघायचं का. चाललंय जाऊ द्या. पहा म्हणजे विचार करा. विचार. आणि मगाशी ते एक वाक्य बोलले. विचार करणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. तो उदय प्रकाश नावाचा हिंदीतला कवी आहे महाराज. उदय प्रकाश. त्याची ओळ मला फार आवडते. तो उदय प्रकाश म्हणतो आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. नाही कळलं का. मेलेला माणूस बोलत नाही. मेलेला माणूस विचार करीत. रडणाऱ्याला सुमार नसते. ते रडणारे काही रडते. एकदा तरी हा विचार करायला पाहिजे.
तू हा विचार करूनच ते मरणाला झालं दारात आला काय विचार करायला अवघड आहे रडणार आहे. हो एके दिवशी मी एका मातीने गेलो ती बाई म्हणती एकदा बोला उठल होती बर ती उठल तू थांबशील का जाग्यावर अवघड झालं महाराजे खरं होय म्हणजे लोक मसन वाट्यात गेले ना मसन वाट्यात लोकांच्या गप्पा काय खरं नाही माणसाचे काय एवढा मोठा माणूस काय नाही पोरग पुण्याला राहिला त्याला माती भेटली नाही काय खरं माणसाचं काय उपयोग नाही काय आपल्याला बी असं वाटायला हे सगळं सोडावून शेतकरी कीर्तन महोत्सवाला वाहून घ्यावं बस बाकी काही नाही माणसाचं खरं असं म्हणतंय आणि माती झाली फुलकत पाणी तुम्हाला वावरा करतायचे पटकन आंघोळ करू आता तर काही खरं नाही म्हणलं विचार केला पाहिजे विचार करणं जिवंत माणसाचं लक्षण आहे फक्त विचार चांगला केला पाहिजे आमची विचार झाली बंगरी आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एकच विचार चालू ह्याच संपत कधी पण 10ला सुरू झाले आणि मला उद्या काही काम नाही आणि सगळ्या भजन्यांनी कमरा बांधल्यात म्हणजे ते फडावरचे कीर्तन बी शॉर्टकट झाले बाबा 2 तासाचं कीर्तन अर्धा तास चाल अर्धा तास चाल 15 मिनिटं पकवा द्या आणि महाराज 1 घंटा पाकिट फुल कीर्तन असं पूर्ण वेळात केलं पाहिजे काय गडबड आहे का तुम्हाला विचार चांगला केला पाहिजे विचार ते 2 जण रेल्वेने जाऊ लागले आता तुमच्याकडे आला ना रेल्वे मार्ग ते पूल त्याचाच आहे वाटतं हो काय नाही टिप्पर आहे एवढं काय हो नेमकं पुलाचा विषय निघाला आणि तिकडून वाजले हो जाऊ द्या इकडे हे 2 जण रेल्वेने जाऊ लागले दादा मुंबईला निघाले रेल्वेत बसले उन्हाळ्याचे दिवस होते दोघं आपली गावाकडली माणसं आणि मग त्याला एका ते रेल्वेमध्ये ते चना फुटाणेवाले ना पाणी वडाना फुडाना शेंगदाणा फल्ले पाणी पाणी वाढ पाणी जमलं ना म्हणजे रेल्वे डिस्कोप आहे आपल्याला अडचण नाही त्याला तहान लागली ते मला पाणी बॉटल दे रे त्या पाणी बॉटल आणि पाणी दिले ते म्हणले उन्हाळ्याचे दिवस आहे जरा थंड दे ते मला 2 मिनिटं थांबा साहेब ते आपलं फ्रीज कडे गेलं थंडगार बाटली आणि इतकी बाटली थंडगार नुसता बर्फच त्यानं बर्फाची बाटली दिली 20 रुपये घेतले पाणी बॉटलवर निघून गेलं ज्यानं 20 रुपये देऊन बाटली घेतली होती ना ते एकटक बाटलीकडे बघू लागलो एकटक बाटलीकडे बघू लागलो त्याच्या बाजूचा म्हणला रे एवढा काय विचार करायला 20च घेतले की ते मला मी 40 दिले असते रे पण मी मगापासून विचार करायलो एवढ्या तोंडातून एवढा मोठा बर्फ कधी गेला कस काय म्हणला मी मगापासून विचार करायला म्हणला बाटलीचं तोंड एवढूच आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय त्याच्या बाजूचा होता तुमच्या गावातला ते झाला गरम काही बोलतोस करा म्हणला उचलले जितकी लावले टावला जरा विचार करावा माणसानं हा काही बोलतोस म्हणला अरे त्याच्या मशनी असतात म्हणला आधी बर्फ टाकतेत मग भुजबशी ते आता ह्या दोघांनाही विचार केला काय किंमत आहे का त्याला नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी नाही काय नाही आमचं आम्हाला कळतो तुम्ही गवसा सारा सार विचार सार आणि आसार आपण शेतकऱ्याच्या घरात एक सगळे बरोबर आहे माझ्याकडे बघा हे मला शहरात सांगायला जरा कठीण जाते पण गावात जरा मजा येते आपण शेतकऱ्याच्या घरातले आई आपल्याकडं दळण करायची पद्धत आहे बरोबर आहे का नाही मग त्याच्या अगोदर दळण पाखडायची पद्धत आहे आणि मग ते सूप असतं सूप बरोबर आहे का नाही सूप असतं
तुम्हाला काय विचारायला, ह्यांना विचारलं तर ह्यांच्या डोक्यात वेगळं सूप येते. सूप सूप माहिती आहे ना तुम्हाला, सूप. आणि मग सुपामध्ये त्याला पाखडणं म्हणतात, पाखडणं. बरोबर आहे का नाही? आता बाबा पाखडाची पद्धत बंद झाली. मग अशी दादा म्हणले ना प्रोसेसचा पैसा आहे. आता दळण वगैरे मग बोलले ना प्रोसेसचा पैसा आहे. डायरेक्ट गव्हाचं डायरेक्ट पॅकेज होऊन आमच्या ह्याच्यामध्ये आटा म्हणून मिळतं. ते प्रोसेसची पद्धत आहे. आई पाखडणं म्हणतात. मग पाखडत असताना गाणे म्हणतात माय मावले, जुन्या जुन्या गोष्टी म्हणतात. आता संपत चाललंय बाबा ही गोष्ट. ते आमच्या नारायणदादा पुरीला तुम्ही बोलवताय, मागच्या वर्षी वेळ होती. ते दादांनी फार गोड लिहिले. मनाला उसवे दुःख पाखडला जाई, चिंध्या चिंध्या जीव झाला, सुई दोरा नाही बाई, लाज झाकाया पदर, लाज लाजत लुगड, कुठ कुठ टाका घालू, एका जागी नाही धड, सावित्रे ग तुझ्या वडा, माझ्या तोड्याचा दोरा. महाराज मगाशी दादा एक वाक्य बोलले, शेतकऱ्यांच्या घरातल्या शेतकरणीचा, कुणबिनीचा मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतो. का सांगू का? महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केली अशी बातमी एकदाही महाराष्ट्रात कधी ऐकली नाही. एकदाही. उघडा पडलेला संसार जर शेतकऱ्याच्या घरातला कुणी सांभाळला असेल ना, तर तो माय मावल्यांनी सांभाळला. हे शेतकरी बी पेरतो, तुम्ही सगळे शेतामध्ये बी पेरता, साधं करता. आभेद शेख आहे, आभेद शेख. आभेद शेख असं लिहितो, समजून कोण गाहे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, उघडा पडेल सारा, उघडा पडेल सारा संसार हा शाने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने, गळफास घेतल्याने. काय काय विचित्र गोष्टी. पण माय माऊलींना सलाम आहे. विनायक दादाची वेळ आहे ना आपल्याकडे, का गडबड आहे? मला सांगावं आता. मी पाकिट जास्त असलं तरी एवढं बोलत नाही बरं का कुठं. इथं काहीच नाही तरी बोलायला नाही. खरी गोष्ट आहे ती. जगातल्या सगळ्या गोष्टी पोटासाठी नसतात, काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी असतात. आणि इथं समाधानासाठी आले. बाहेर नाद नाही करायचा आपला. 1.5 लाखानं जयंती केली आम्ही, 1.5 लाखानं. त्याची वसुली आज काय नाही. भेट आपण स्पष्ट बोलतो महाराज, आपला मोकळा स्वभाव. ईश घेतल बापान ईश घेतल, रान पेटल माईच रान पेटल, काळ्या मातीच्या मनात किती हुंदके दबले, काळ्या पोतीच्या मनात किती हुंदके दबले, गेला मातीचा या कान्हा त्याच्या जोडीनं लाभले, माय रडते नुसती बाप दिसतच नाही, कोण्या गावाला गेलाय बाळ्या विचारीत राही, नको तेच त्याच्या काळजान वाचलं, रान पेटल माईच रान पेटल, काय काळ खाला, काय काळ खाला, काळ खाना भर काळ खात गाठल, रान पेटल माईच रान पेटल. आणि तरी सुद्धा उघडा पडलेला संसार त्या माय माऊल्यांनी नवरा मेल्याच्या नंतर जिवंत ठेवला. हा त्यांचा संघर्ष आहे. लोक मला विचारतात बाई श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ. मी जाहीर सांगत असतो, पुरुषार्थी अहंभाव बाजूला केला ना तर स्त्री माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. 14 वर्षाचा वनवास होता कोणाला?
सीतेचा काही संबंध होता? सीता म्हणली अशी तुमची तुम्ही जाऊन या, 14 वर्षांनी भेटू. नाही, बापाच्या इज्जतीसाठी वनवासाला गेली आणि वापस आल्याच्या नंतर एका मूर्ख माणसाच्या सांगण्यावरून देव असणाऱ्या व्यक्तीनं पुन्हा अग्नी परीक्षा द्यायला लावली. त्या जुन्या ओव्या आहेत बाबा, माझा संकलन आहे, माझा PhDचा विषयच आहे तो. काय सीता निघाली वनवासा, रथ येशीला फुटला, सीतेला घालवाया रामसभेचा उठला. सीतामाई वनवासी, तिनं दगडाची केली उशी, एवढ्या वनामंदी झोप तिला आली कशी. सीतामाई बळातीनं झाली गोसायाच्या मटी. सीतामाई बळातीनं झाली गोसायाच्या मटी. चिचचा गप्पाला वाटी, लवंग कुशा देते घुटी. काय ओळ आहे एवढा वनवास, सीते सारख्या नारीला 12 दिवसाची ओली बाळा तिनं, 2 बालू ते नदीला. आणि पुढच्या ओळी तुम्हाला कळल्या तर माझं कीर्तन कळलं. राम ग म्हणू राम, राम 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 ग म्हणू राम. राम नाही तोला याचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा, राम हलक्या दिलाचा. हिरकणी सीतामाई नवऱ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. आणि त्या माईची अपेक्षा काय? एकच अपेक्षा, सावित्रे ग तुझ्या वडा, माझ्या तोड्याचा दोरा, अन वल्ल राहू दे ग कुकू, 7 जन्माचा ह्यो फेरा. अशा ओव्या म्हणतात की नाही? म्हणतात का नाही? बोला की का काय? बोला पटकन. तुम्ही काय मुख्या बायका केल्या का काय? इकडे बघा. मग असं पाक खडल्याच्या नंतर आजी आताच्या कशाच्या ओव्या म्हणाल्या आता? याव्या बघून बिघडल्या सगळ्या वय. जाऊ दे आता, इकडे बघा. मग असं ते पाक खडल्याच्या नंतर कोंडा पुढे येतो, ज्वारी मागे राहते, बरोबर? मग तुम्ही कोंडा भरून ठेवता, ज्वारी फेकून देता. कोंडा फेकून नाही देत, तो कोंडा पुन्हा ठेचतात, बरोबर आहे ना? आणि ठेचून पुन्हा त्याच्यातले दाणे बाहेर काढतात. एवढी बारकाईनं कोण विचार करत? आणि मग तो ज्वारी सार आहे आणि कोंडा आसार आहे. विचार सुद्धा सार काय आणि आसार काय हे केलं पाहिजे. आणि सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. म्हणून देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, दुसरं काही नाही. आम्ही देवाचं दिले भजन सोडून, आम्ही आमचं दिले सोडून. आता आपल्या इथं गाथा पारायण आहे ना बाबा? किती लोक आहेत पारायणाला? 108 आहे. तुमचा सत्कार करील मी 108 म्हणला. त्या 108 मध्ये तुम्ही आहेत का? हे ना तर देश महाग राहिला बाबा. बाबा म्हणले 25, ते म्हणले 27, 28, ते म्हणले 108. त्याला गावाची इज्जत राखावी. गावाची इज्जत खोटं बोलून नाही राखायची, गावाची इज्जत पारायणाला बसवून राखायची. गाथा पारायण नाही जमना महाराज. गाथा पारायणाला येईल नाही. महिला आहेत का त्याच्यात? पुरुष आहेत? सांगा ना मला, काय अडचण नाही. सांग. महिला जास्त आहेत ना? महिला जास्त आहेत का पुरुष? महिला. पुरुषांना काम असते, भांडे बिंडे कपडे बिपडे धुवायचे, सडा सगळं करावं लागते. बरं, त्याच्यामध्ये महिला 20-25 आहेत, बाकीच्या कुठे आहेत? माय मी लय लहान माणूस आहे बघा.
पण आम्ही आमचं दिले सोडून. मला जो भाव सांगायचा आहे तो इथे. ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, गाथा वाचायला वेळ नाही. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार रोज मला लय आवडते बाबा ते. भाऊ आपला आवडतीचा ग्रंथ आहे तो, खरं सांगतो मला. श्याम बाला घरी निघाली, श्याम बालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. लय गोड आहे ती, भलत आवडते आपल्याला. आणि त्याच्यातला सार सांगतो तुम्हाला मी. सार त्याच्यातला, भोजन थोडेसे आळणी करावे, मिठाचे प्रमाण अल्प असावे. लय गोड आहे. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. इकडे 5च आहेत का? जमलं. आता आमची बहीण दिलेली ते म्हणून आम्हाला माहिती चांगलं. 5च आहेत ना? बोला की पटकन. हा, मग शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. असंच आहे ना? 30 असे द्यावे की तिनं ते घरी नेऊन 3रीला द्यावे. हो, तुम्ही 100 रुपयाचं पीस देता? खरं सांगा, माझी गाडी धडकल कुठं तरी. 20 रुपये डझन. 5 गेले सुवासिनीला, 2 ह्याच्यात नारळ बांधून ठुले, पण बाकीचे ठुलेच लांबली पाहून आली तर वटीत घालाय होते. लय मॅनेजमेंट ह्याचं भारी असते. आता हे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला केलं का? हळदी कुंकू केलं? माझा आवडी कसं नाही बाबा. तिळगुळ घ्या. मी म्हणत असतो गोड नका बोलू, महागारी कुतू नका. समोर दादा महागारी गेले की संपला विषय. मग ते हळदी कुंकूला फिरता का तुम्ही? बाबा मला काय काय गोळा केलं सांगा बरं. मी सांगतो तुम्हाला काय गोळा केले तुम्ही. मी सांगतो, शॅम्पूच्या पुड्या, कंगवे, फण्या, कुकाचे करंडे, बारक्या बारक्या वाटी, चमचे. घरात एवढा मोठा चमचा असताना तुम्हाला त्या बारक्या चमच्याची काय गरज आहे, तो एक मोठा प्रश्न आहे मला. बरं तुम्हाला काय सांगू, माझ्या घरात 54 चाळण्या आल्या. मला कीर्तन बंद करून हॉटेल का टाकावं लागलं. आम्ही माणसं 4, चाळण्या किती. पण महिला मंडळ हुशार. हिची चाळणी तिला, तिचा कंगवा. संसार करावा होता बायांनी. शिरसाळ्याच्या बाजारामध्ये 10,000ची वस्तू 1000ला जर कोणी मागत असेल, आणि आपल्या सगळ्याचं नशीब आहे की आपल्याला तारका घ्यायला बाया फोन करीत नाही. नाही तर महाराजांना 50 सांगू द्या, 1000तच महाराज गावात. बार्गेनिंग करावं तर महिलांनी. असो, इकडे बघा माझ्या बाबा झालंय ते. पण माझ्या घरातला बदल सांगतो. गणू आलाय, शिवा आलाय. माझ्या घरातला बदल आहे. मी मागच्या 4 वर्षापासून माझ्या घरी कधीच ह्या असल्या भंगार वस्तू दिल्या नाही, कधीच नाही. मी 4 वर्षापासून 20 रुपयाचा पेन, 30 रुपयाचं रजिस्टर हळदी कुंकामध्ये देत असतो. मी म्हणजे माझ्या आईला आणि बायकोला द्यायला लावतो. कशामुळे माहिती का? तो पेन घेतलेला, ते रजिस्टर घेतलेलं, ही माय माऊली घरी आल्याच्या नंतर 3ऱ्याला देत नाही, लेकराला देते आणि महिन्याभराची त्याची व्यवस्था होते. हे आपल्यासाठी महत्वाचं. असं काहीतरी वैचारिक द्या. मला हसले सुरुवातीला लोक, काय वाटते पेन देत असतात का कुठे. बाया म्हणल्या, माय मला वाचतात ना रजिस्टर. मला घरी नेऊन लेकराला दे. तू वाचली असती तर तू इथं काय असती गावात, येऊन दे घरी. अवघड झालं सगळं. मग तिला आवडते मला. जाऊ दे, आता वेळ संपला आपला. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे, पीस असे की द्यावे की तिने ते 3रीला नेऊन द्यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. हे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे. जिनं आपलं पीस आपल्याला वापस दिले तिच्या नावानं. मग मला सांगा, तुमच्या घरात वैभव कसं काय यावे? उलटा आलेले वैभव मधल्या मार्गी झुलत झुलत ढाब्यावर नाही. कसं आपलं गाव चांगलंय. मला आल्या आल्या असं कळाले की आपलं गाव 100% व्यसनमुक्त गाव आहे. बरोबर हो? अरे मी चौघ बघितलेत मला कोपऱ्यावर. तुम्ही काय हो म्हणता मला? मी बघितले त्या कोपऱ्यावर चौघ. जाऊ द्या आता. माय अवघड आहे सगळं. विनोदाचा सगळा भाग सोडा आणि लिहून घ्या माझ्या पुढे. आम्हाला नको त्या व्रतवैकल्याचा नाद लागला. आणि हे पूजती काय आता. जाऊ द्या, जरा मोकळं बोलू. आपलं शेतकरी महोत्सव. केळीचे फुटं कुणी बांधलेत त्याला विचारावर त्याच्या शेतात येत का आहेत ना? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. वा, मी मुद्दाम विचारलं बाबा. शेतकऱ्याचा फील येतो, शेतकऱ्याचा.
वा, आणि केळ बी असे बांधलेत काल्यापर्यंत खायला आले पाहिजे. हा, हे शेतकरी करू शकतोय. मग दादा बोलले, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. शेतकऱ्याची बोलली. आता हे तुम्ही गुरुवार करता मार्गशीर्ष महिन्यात, ते आंब्याचे फाटे तोडतात का नाही? आंब्याचे तोड फाटा. आणि कोणाचे जवळचे झाड असतात का शेतातले, आणि ते आंब्यावाला मग घेऊ द्या की देवाचं काम आहे. काय कमी केलं देवाने? एक फाटा राहिला ना, तर राहिले का? आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे लोक फाटा तोडायला होते का नाही, पुन्हा तेच गप्पा म्हणतात, हे असला कसला आंबा की ह्याला फळच येत नाही. तूच फाटा तोडला, फळ कसा येईल? बरं, खोट आहे का हे? आणखीन एक नवीन पूजा आली बघा, ती रविवारी करते. ती एकाच पाटावर चंद्र सूर्य, एकाच पाटावर. ऊसाचं टिपरू, हरभऱ्याचे डाळे, हाय गोर डाळे इथलेच कोणाचे ते कुठं वावरात जाऊन आणा, घ्या इथलेच. शेतकरी लय उदार आहे महाराज. तर शेवटचा पट्टा असाच सोडलेला असते, खायला आणि न्यायला. त्याच्या पलीकडे काय असते शेतकरी? बरोबर आहे की नाही? आई लय लहान माणूस आहे, एकाच वाक्यात विषय थांबवतो. बाकीचं काही वाचत बसण्यानं तुमच्या घरात वैभव येईल का माहित नाही. तुकोबरायची गाथा वाचा, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा. आणि याचा अनुभव मला आहे भाऊ. 30 वर्षापूर्वी, माझं वय 31 आहे, 30 वर्षापूर्वी अविनाश भारतीचं नाव नाही, किती साडेसती असेल. हे बंद कर रे. आणि हे ना महाराष्ट्र मागे राहिला. जरा अक्कल पाहिजे, गावात पुढे कार्यक्रम आहे. आणि ती सिस्टम अशी आहे जगातली, ड्रायव्हर सोडून अख्ख्या गावाला ऐकू येते. ट्रॅक्टरवरची सिस्टीम. आता आपल्याला एवढं ऐकू आलं ना, त्याला नाही ऐकू आलं. ट्रॅक्टरचाच आवाज जास्त उलथणार पलीकडे गेले असते. चांगल्या कामाला आडवं आलं की असंच असते. असो, तुम्ही मी माझ्याकडे लक्ष द्या. मी तो बोलले, तुमचं लक्ष तिकडं नाही, तुमचं तिकडे इकडे बघा. आई संपला विषय. इकडे बघा. 30 वर्षापूर्वी बाबा, 30 वर्षापूर्वी भाऊ, अविनाश भारती राशन काढला नव्हता. बरं, वाक्य ऐका. 30 वर्षापूर्वी अविनाश भारती राशन काढला नव्हता. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथेचं पारायण केलं, संत साहित्य समजून घेतलं, कवितेनं हाताशी धरलं. राशन काढला नसलेला अविनाश भारती आज गुगलला सापडतो. गुगलला फक्त ही गोष्ट केली पाहिजे. याला एक पुरावा वाणीला पूर्ण विना. ज्ञानोबरायांचा पुरावा ज्ञानेश्वरीतला. ज्ञानोबरायांनी मी पुराव्याशिवाय बोलत नाही बरं का. इथं उभा राहणाऱ्या महाराजांना पुराव्यानिशी बोलावं. काय मत आहे तुमचं? जो कीर्तनकार कीर्तनात पुरावा देतो त्याचा विचार मनात धरावा. जो देतो पुरावा त्याचा विचार मनात धरावा. जो देत नाही पुरावा त्याला कुठंतरी नेऊन. ज्ञानोबराय लिहितात, तुम्ही वृद्ध नियमून करा, तुम्ही वृद्ध नियमून करा. अण्णा इकडे बघा, खंडेकरी बदलला. इकडे बघा, बघा इकडे बघा. तुम्ही व्रत नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न बचावे तीर्थासिगा. हे सर्वथा काही न करावे, दुरितांतरा न भजावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे, अनायासे न लगती साया. सुखे येतो घरा, खाईच बैसोनी, आवडी अनंत. आळ बाबा आता तरी पुढे, आवडी अनंत आता तरी पुढे, आवडी अनंत. नामधरा कंठी, आवडी अनंत. दुसरं काहीच नाही, हाच उपदेश आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी प्रेमपूर्वंत करणार विठोबा. महाराज
आता तरी